Praise the Lord. Jesus. प्रभूला धन्यवाद आणि मी खरोखर विशेष आभार मानतो प्रभूचे की भरपूर दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी प्रभूनं त्या ठिकाणी मला उभं केलं, त्यासाठी प्रभूला धन्यवाद. ब्रदर माझी स्क्रीन फुल मध्ये दिसते का? हो हो, एकदम व्यवस्थित दिसते ब्रदर. ओके ओके. तर या मीटिंगला स्टार्ट करण्यापूर्वी आम्ही 2 मिनिटं प्रार्थना करूया आणि आम्ही प्रार्थनेपूर्वी आम्ही प्रार्थनापूर्वक आम्ही देवाला सन्मान करूया आणि आम्ही मीटिंगला स्टार्ट करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभूचा धन्यवाद देतो, आभार मानतो. साईकर कृपा कर. पवित्र आत्मा आम्ही तुला विनंती करतो, या ठिकाणी तू ये प्रभू. तू आलास तुला धन्यवाद. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो या घरामध्ये, आमच्या अंतकरणामध्ये आणि या मीटिंग मध्ये बाबा स्वागत करतो. पवित्र आत्मा तू आलास, धन्यवाद. तू आलास, धन्यवाद. धन्यवाद पवित्र आत्मा तू आलास, धन्यवाद. तू पवित्र आत्मा आलास, तुझा गौरव करतो. साई कृपा करतो, तू आलास. विश्वास ठेवतो बापा, आज वचनाद्वारे तू बोल. पवित्र आत्मा गब्रिएल देवदूता, ज्ञानाचा भांडार तुझ्याकडे आणि आम्ही तुला विनंती करतो येशूच्या नावामध्ये, आज त्या भांडाराचा प्रत्येक शब्द जे प्रत्येकासाठी योग्य आहे ते आमच्या मुखामध्ये घाल. स्तोत्र 85:10 प्रमाणे आम्ही आमचे मुख उघडतो आणि प्रत्येक शब्द आमच्या मुखामध्ये घाल आणि प्रत्येकामध्ये शब्द पोहोचू. अडखळणं, डिस्टर्बन्स प्रत्येक लाईव्ह मध्ये, प्रत्येक नेटवर्क येशूच्या सामर्थ्यामध्ये ब्रेक करतो बाबा. तू बोल पवित्र आत्मा आमच्या बरोबर, तू बोल. आज वचनात तू आमच्याशी बोल आणि तुझं गौरव होते. आज प्रत्येक जण ऐकणारे प्रत्येकाचे कान, आत्मिक नेत्र, आत्मिक कान तू उघड आणि वचन त्याच्या हृदयपटावर लिहून ठेव आणि योग्य वेळी, योग्य पडत्या काळात हे वचन त्याच्या जीवनासाठी काम करू दे बापा, त्यांना सांभाळण्यासाठी. त्यासाठी तू साई कृपा कर. विश्वास तू आमची प्रार्थना ऐकलीस, ते सासात मागेल तर धन्यवाद. येशूच्या नावात मागतोय पिता, आमेन. येस. प्रेज लॉर्ड सर्वांना. तरी आम्ही मीटिंगला स्टार्ट करूया आणि आम्ही वचनाला सुरुवात करूया. आणि आज वचन आम्ही पाहिलं, आज भाग 3 आम्ही पाहत आहोत लग्न आदरणीय असाव्यामध्ये. आणि पहिल्या 2 भागामध्ये आम्ही बऱ्याचशाच गोष्टी पाहिलेल्या आहेत की पती पत्नी एक कशा प्रकारे हे देवाने जोडलेले आहेत आणि देवाची योजना काय होती, इच्छा कशी होती. आम्ही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये शिकलेल्या आहोत आणि आज पुन्हा नवीन देवाने पुन्हा नवीन गोष्टी आमच्यामध्ये आज दिलेल्या आहेत. आणि माझा विश्वास आहे नक्कीच की तुम्ही या गोष्टी ऐकशीला. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश माझा आहे की हा संदेश प्रथम माझ्यासाठी आहे आणि संदेश हा माझ्यासाठी आहे आणि मग तुमच्यासाठी आहे. आणि हा संदेश चालू असताना कृपया पती पत्नी एकमेकांनी बोट करू नका की या गोष्टी तुझ्यामध्ये आहेत, या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. सर्वप्रथम या गोष्टी माझ्यामध्ये आहेत, कारण पौल म्हणतो की या जगामध्ये सर्वात मुख्य पापी कोण असेल तर मी आहे. आणि आज आम्ही त्या कबुलीच्या द्वारे आज आम्ही प्रभू समोर आम्ही नम्र होऊन आम्ही बदलण्याचा प्रयत्न करूया. आणि आज नक्कीच प्रभू या वचनाद्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वाद करणार आहे. आणि या मीटिंगला सुरुवात आम्ही करत आहोत, संदेशाला सुरुवात आम्ही करूया. आणि सुरुवात आम्ही एका प्रश्नाच्या द्वारे करणार आहोत आणि माझा विश्वास आहे की तुम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्यासाठी प्रयत्न कराल. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की लग्न आणि विवाह, नीट ऐका, लग्न आणि विवाह या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तुम्ही सांगू शकता लग्न आणि विवाह म्हणजे काय, या दोन्ही शब्दामध्ये काय फरक आहे? कधी तुम्ही विचार केलेला आहे काय? तुम्ही सांगू शकता. मी 1-2 मिनिटं तुम्हाला देत आहे. लग्न आणि विवाह म्हणजे काय, जितकं तुम्हाला सांगता येईल तुम्ही सांगू शकता. येस. परमेश्वराने जोडलेले त्याच्यामध्ये 2 व्यक्ती, हा विवाह. येस. आणि लग्न म्हणजे चांगला प्रयत्न आहे सिस्टरांचा. विवाह म्हणजे पती पत्नीला देवान जोडलेला आहे, ठीक आहे. आणि लग्न म्हणजे काय? अजून कोणी सांगू शकताय का? लग्न आणि विवाह या दोन्ही शब्दाचा मिनिंग काय आहे? लग्न म्हणजे
आपण सगळ्या समाजापुढं आपण लग्न करतो आणि पती पत्नी म्हणून स्वीकार करतो आणि विश्वास असणाऱ्यांचे तर आता कसं आहे, मी आता 7 वर्ष झालं प्रभूमध्ये आलेली आहे. आमच्या काय लग्न हिंदू पद्धतीने झालंय, पण त्यावेळेस म्हणजे लग्न म्हणजे जे मी चर्चमध्ये ऐकलेलं आहे की सर्व परिस्थितीमध्ये नवरा बायको एकमेकाला आपण एकमेकाला समजून घेणे, कुठली पण परिस्थिती असू दे त्या परिस्थितीमध्ये नवऱ्याला बायको, बायकोला नवरा म्हणजे समजून घेणे हे पण जबाबदारी आहे. आणि सिस्टरांनी सांगितलं की धन्यवाद. विवाह म्हणजे ते देवाकडनं जोडलेलं, जसं आदम आणि हव्वाचं जोडी केली तसं आपल्याला नवरा बायको देवाने जोडलेलं आहे. प्रभूला धन्यवाद. अजून कोणी सांगू शकताय काय लग्न आणि विवाह याच्यामध्ये फरक काय आहे? या दोन्ही शब्दामध्ये फक्त आम्हाला फरक पाहिजे आहे. या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? थँक्यू जीसस, थँक्यू फॉर, थँक्यू. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हा ब्रदर, येस. हे जे शब्द आहे, हे दोन शब्द हे आम्ही इंग्लिश टर्मवर आम्ही समजू शकतो. मॅरेज आणि वेडिंग दोन्ही जे शब्द आहेत ना, हे दोन्हीमध्ये काय आहे जरा म्हणजे डिफरन्सेस आहेत. वेडिंग म्हणजे जेव्हा लग्न ठरते ना, तेव्हा ते अग्रीमेंट मध्ये जातो ना आम्ही, तेव्हा ते वेडिंग म्हणल्यावर म्हणजे रोहन वेड्स रोहिणी असं लिहिले असतं. जास्तीत जास्त रिटर्न मध्ये येत आहे ते. वेडिंग म्हणजे जे जेव्हा होते ना त्या टायमाला, तेव्हा त्याला वेडिंग म्हणतात. आणि मॅरेज म्हणजे जे आहे मॅरेज आहे त्याला लॉंग टर्म रिलेशनशिप म्हणजे वेडिंग झाल्यानंतर जे मॅरेज कंटिन्युअस राहतंय, जे कन्सिस्टन्सी राहते मॅरेज मध्ये, म्हणजे स्टेबिलिटी आणि जे रिलेशनशिप जे कंटिन्युअस राहतंय, लॉंग टर्म चालतंय, त्याला मॅरेज म्हणतात. हे दोन्ही मध्ये फरक आहे. तेच लग्न आणि विवाह तुम्ही मराठीमध्ये सांगायला. ओके ओके. गॉड ब्लेस यू ब्रदर. धन्यवाद प्रभूला. सुंदररीत्या सांगितलं, प्रयत्न केला आहे. अजून कोणाला बोलू शकता काय? पटपट आपण सांगूया. अजून कोणाला जर बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकताय. लग्न आणि विवाह याच्यामध्ये काय फरक आहे? ठीक आहे, आपण पटपट. हाँ यस 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 ब्रदर. अगर हम लोग बाइबल पढ़ते हैं ना, इंग्लिश में भी और हिंदी में भी मराठी में भी, तो विवाह वर्ड यूज हुआ है मैरिज के लिए. और हाँ, इंग्लिश में वेडिंग बोलते हैं और मराठी में और हिंदी में विवाह बोलते हैं. लेकिन जो शादी वर्ड जो होता है और मतलब जो लग्न वर्ड जो होता है, वो नॉर्मली हम लोग ह्यूमन बींग्स लोग ज्यादा बोलते हैं, मतलब संसारिक वे में देखा जाएगा तो विवाह जो वर्ड है वो काफी पवित्र बंधन होता है. और परमेश्वर जो है उन्होंने मतलब वो वर्ड को कहा था जब भी आदम और हव्वा का शादी कराया था. और यीशु मसीह भी जब भी हम देखते हैं जॉन के चैप्टर में, गॉस्पेल ऑफ जॉन में, वहाँ पे काना में जब भी शादी हुआ था केना में, तो वहाँ पर भी हमको देखने को मिलता है, वहाँ पर भी वेडिंग वर्ड मेंशन किया गया है, वेडिंग इन केना. सो मतलब हम ऐसा कह सकते हैं कि विश्वासियों के लिए अगर बोलना है, मतलब अगर कोई शादी करता है, क्योंकि शादी कैसा है, एक सीरियस रिलेशनशिप है जो परमेश्वर बांधता है और जिसी को कोई अलग नहीं कर सकता. और शादी मतलब उसको हम लोग बोलते हैं विवाह. लेकिन वेडिंग और ये जो शादी जो होता है, ये शादी हम देखते हैं कि आजकल काफी ज्यादा कैजुअल हो गया है. मतलब हाँ, मतलब आज के संसार में हम देखते हैं मसीह लोग भी काफी ज्यादा कैजुअल लाइफ जीते हैं, लेकिन विवाह जो होता है वो काफी ज्यादा इंपॉर्टेंट होता है और वो एक काफी पवित्र रिश्ता होता है. क्योंकि बाइबल में काफी स्टोरीज देखते हैं विवाह की, जैसा आइसैक का और रिबेका का शादी परमेश्वर ने कराया था. अब्राहम अपने दास को भेजता है, शादी कराता है. तो विवाह में और शादी में फरक होता है, ये मैं बिलीव करता हूँ. ठीक आहे. प्रभूला धन्यवाद. आणि सर्वांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. पण जे प्रभूनं मला प्रकट केलेलं आहे, जे समजलं, मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही लिहून घ्या. आणि तुमच्यासाठी खूप हे पुढं दुसऱ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे. आणि तुम्ही चांगला प्रयत्न केला, परंतु काही गोष्टी ज्या प्रभूने मला शिकवलेल्या आहेत मी ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. लग्न आणि विवाह याच्यामध्ये भरपूर मोठा डिस्टन्स आहे, भरपूर मोठा फरक आहे.
आणि तो फरक म्हणजे काय? पहिली गोष्ट, विवाह म्हणजे काय? विवाह हे एक कॉन्ट्रॅक्ट नाही तर एक कन्व्हर्टेड आहे. विवाह हा एक असा शब्द आहे की विवाह हा शब्द फक्त नवरा आणि बायको म्हणजे पती आणि पत्नी या दोघांच्या रिलेटेड साठी हा शब्द वापरला गेलेला आहे. कारण पती पत्नी ज्यावेळी या पवित्र बंधनामध्ये जे बांधले जातात त्यावेळी त्यांच्यामध्ये तिसरा व्यक्ती कोण असतो तर तो देव असतो आणि तो देव त्यांच्यामध्ये साक्षीदार उभा असतो आणि तो एक करार त्याला बांधून देतो की आजपासून तुझ्या सुखदुःखात तुझा वाटा घेणारी कोण आहे तर ही तुझी पत्नी आहे आणि पत्नीला हा करार आहे की तुझ्या आजपासून सुखदुःखात कोण वाटा घेण्यासाठी आहे तर हा तुझा पती आहे. आणि पती आणि पत्नी विवाह म्हणजे हा दोघांच्या मधला एक करार आहे, त्याला विवाह शब्द असं म्हणतात. हा फक्त शब्द पती आणि पत्नीसाठीच वापरला जातो. आणि लग्न म्हणजे काय? लग्न हा शब्द जे त्या विवाहामध्ये जे ते इन्व्हॉल्व झालेली जी लोक आहेत, हा लग्न हा शब्द त्यांच्यासाठी फक्त हा शब्द वापरला गेलेला आहे. कारण लग्नाला जात असताना जो व्यक्ती लग्नासाठी तयार होत असतो तो लग्नासाठी त्या पती पत्नीसाठी येत नसतो. तो त्या लग्नामध्ये फक्त एक एन्जॉयमेंट साठी आलेला असतो. तुम्ही अनुभव घेऊ शकता स्वतःवरून की एखाद्या घरामध्ये तुमचं कुणाचं तर लग्न असेल तर त्या पती आणि पत्नीपेक्षा जास्त खर्च आम्ही स्वतःवर करतो. जसं की आम्ही चांगला शर्ट, चांगली पॅन्ट, एखादी बहीण चांगली साडी, चांगलं मेकअपचं साहित्य, चांगले ज्वेलरी, सगळ्या गोष्टी ती घेत असते. आणि ज्यावेळी ती तयार होते त्यावेळी ती प्रत्येकाला विचारत असते कशी दिसते मी, कारण मी लग्नाला जात आहे आणि मला लग्नाला जायचं आहे आणि मी चांगली दिसते का, आणि मी तिथं जाणार, मी फोटो काढणार, मी पती पत्नी बरोबर फोटो काढणार, मी लग्नात या ठिकाणी फिरणार, मी लग्नात त्या ठिकाणी फिरणार, मी सुंदर भोजन जे केलेलं आहे, जेवण आहे ते मी जेवण जेवणार. या लग्नासाठी जे इन्व्हॉल्वमेंट झालेली जी लोक असतात त्या लोकांसाठी लग्न हा शब्द झालेला आहे. आणि विवाह हा शब्द फक्त आणि फक्त त्या कराराच्या द्वारे प्रभूनं त्या पती पत्नीसाठी हा शब्द दिलेला आहे. आणि लग्न आणि विवाह या शब्दामध्ये हाच फरक आहे माझ्या प्रियानो. आणि लग्न हा इतर लोकांसाठी शब्द वापरला गेलेला आहे जे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटसाठी आलेले असतात. आणि विवाह हा शब्द फक्त त्या पती पत्नीच्या करारासाठी तो शब्द वापरला गेलेला आहे. हे प्रभूने मला जे प्रकट केलं, मी त्या प्रभूला धन्यवाद देतो की बघा तुम्ही अनुभव घेऊ शकताय. कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या लग्नासाठी जाता तुमच्या मुखातून असा शब्द कधी आलेला आहे काय की मी विवाहासाठी चाललो आहे. कुठे चाललाय ब्रदर, कुणाचं लग्न आहे तर मी माझ्या भावाचा विवाह आहे आणि मी माझ्या भावाच्या विवाहामध्ये चाललोय. अजिबात नाही. आमच्या मुखातून नेहमी एक शब्द येणार की मी लग्नाला जात आहे. तो व्यक्ती जाताना अतिशय खुश असतो, तो भरपूर तयारी करतो, भरपूर पैसे खर्च करतो आणि एकदम फ्री मध्ये असतो. आपल्या पत्नीला आपल्या मुलांना घेऊन एन्जॉयमेंट करण्यासाठी त्या लग्नामध्ये आलेला असतो. आणि याला म्हणतात लग्न आणि विवाहामधला फरक. आणि आज तो फरक माणसांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे भांडणाच्या स्वरूपात काम करत आहे आज आम्ही या संदेशामधून पाहणार आहोत. आणि मला विश्वास आहे नक्कीच तुम्हाला लग्न आणि विवाह हा शब्दामधील फरक कळला असेल. विवाह हा शब्द फक्त पती पत्नीसाठी वापरला गेलेला आहे, परंतु लग्न हे त्याच्यामध्ये इतर लोक जे सहभागी होतात त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी, जी लोक त्याच्यामध्ये एन्जॉय घेण्यासाठी आलेले असतात त्या लोकांसाठी लग्न हा शब्द वापरलेला आहे. याने सुरुवात करूया संदेशाला की आज या विवाहामध्ये कशा प्रकारे सैतान घुसलेला आहे आणि परिवार डिस्टर्ब करत आहे. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय त्याचं 25 वचन काय सांगतं. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 25 वचन आम्ही वाचूया. येस, वाचू शकताय तुम्ही कोणी पण. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 25 वचन. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्यास संकोच वाटत नसे. येस प्रियानो, पहिला मुद्दा, पहिलं कारण, कुटुंबामध्ये भांडण लागण्याचं पहिलं कारण आज तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात देखील ठेवा की वचन सांगते आदाम आणि त्याची स्त्री जी होती ही दोघे नग्न होती आणि ते नग्न असताना एकमेकासमोर त्या अवस्थेमध्ये ते उभारला असताना त्यांना काही संकोच वाटत नव्हता.
याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कोणती भीती नव्हती, कोणतं दडपण नव्हतं, कसलीही लाज नव्हती आणि ते दोघे नग्न असताना एकदम फ्री माइंड मध्ये, एकदम मोकळ्या विचारामध्ये ते एकमेकांशी वावरत होते. आणि आज पहिलं कारण आम्ही पाहत आहोत की पती आणि पत्नीमध्ये भांडण लागण्याचं कारण काय आहे, की आज पती आणि पत्नी एकमेकांबरोबर आत्मिकरित्या नग्न नाहीत आणि या गोष्टीमध्ये ते संकोच बाळगतात. म्हणून त्यांच्यामध्ये पहिला भांडणाचा दुष्ट आत्मा त्याच्या कुटुंबामध्ये काम करत आहे. आज ते आत्मिकरित्या पती आपल्या पत्नी बरोबर आणि पत्नी आपल्या पती बरोबर आत्मिकरित्या आज ते नग्न नाही आहेत. जर त्याचं उदाहरण काय असेल की कशा प्रकारे नग्न व्हायला पाहिजे, तर याचं उदाहरण काय आहे, तर ते आम्ही पाहू शकतोय. जर उदाहरणामध्ये की एखादी पत्नी आपल्या पतीला कोणतीही गोष्ट न विचारता करणे. एखाद्या बहिणी बरोबर तिला कुठेतरी लांब जायचं आहे आणि लांब जात असताना तिला ती दुसरी बहीण म्हणते, अगं तू घरी बोलली आहेस काय, तुझ्या नवऱ्याची परवानगी काढली आहेस काय. तर ती पत्नी उत्तर देते की काय विचारायचं त्याला काय विचारून जायचं आहे, तो काय माझा काय मालक आहे काय, किंवा सगळं विचारून घ्यायला त्यानं काय मला बंधनात ठेवलं आहे काय. अजिबात नाही. या गोष्टी करत असताना ती बहीण म्हणत असते की त्याला काय विचारायचं आहे. त्या पतीचा आदर न राखता, त्या पतीची परवानगी न घेता, न विचारता कोणतंही काम करणं, न विचारता कोणताही निर्णय घेणं, याचा अर्थ पती करू दे किंवा पत्नी करू दे, या गोष्टी ते करत असताना याचा अर्थ ते आत्मिकरित्या नग्न नाही, ते आत्मिकरित्या एकमेकांबरोबर नग्न नाहीत. म्हणून आज त्यांच्यामध्ये वादाला आज कारण ठरलेलं आहे. ज्यावेळी ती पत्नी घराकडे येते किंवा पती घराकडे येतो आणि ते एकमेकाला विचारतात की तू मला न विचारता का गेलीस, तर ती पती किंवा पत्नी उत्तर देतात एकमेकांना की तुम्हाला लहान लहान गोष्टी काय विचारायचं, आता एवढी पण गोष्ट सांगून जायला पाहिजे काय, एवढा पण माझा हक्क नाही काय, मी ही गोष्ट करू नये काय, मी माझ्या मनानं थोडं तरी काय करू नये काय, माझ्याच मनासारखं का होत नाही. या गोष्टीमुळं सैतान हळूहळू भांडणाचा दुष्ट आत्मा घेऊन येऊन तुमच्या कुटुंबामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये तो भांडण पसरवण्याचा प्रयत्न करतो. प्रिया, आज गरज आहे, जर भांडण होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही आज आत्मिकरित्या आम्ही आमच्या पत्नी समोर आणि पती समोर आम्ही नग्न झालं पाहिजे. आमचं पूर्ण मन त्यांच्या समोर मोकळं झालं पाहिजे. आमच्या सर्व गोष्टी त्यांना एकमेकांना आम्ही सांगून समजून आम्ही घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ जर अजून काय बघायचं असेल, तर आज जगामध्ये एवढी मोठी गोष्ट आहे की पतीला पत्नीचा पासवर्ड माहित नाही, पतीला पत्नीचा पासवर्ड माहित नाही, एकमेकांना मोबाईलचा पासवर्ड माहित नाही. आणि विचारलं तर ते उत्तर देतात, कशाला पासवर्ड पाहिजे तुम्हाला, तुम्हाला माझ्या मोबाईल मध्ये काय पाहिजे सांगा, मी तुम्हाला दाखवतो, परंतु माझ्या मोबाईलला तुम्ही हात लावू नका, माझ्या मोबाईलला तुम्ही चेक करू नका, पासवर्ड मी तुम्हाला सांगणार नाही. या छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा आज पती पत्नीमध्ये भांडण सहजरित्या होतात. हा मोबाईल देखील कारणीभूत आहे, बऱ्याचशाच गोष्टी घरामधल्या कारणीभूत आहेत. काही गोष्टीमध्ये हट्ट करणं, निर्णय घेणं, रुसणं, फुगणं, या ज्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी भांडणाला निमंत्रित करतात. सैतानाला आमच्या घरामध्ये ते वाव देत असतात. प्रियानो, हट्ट करणं, बऱ्याचशाच पत्नी पतीकडे हट्ट करत असतात आणि बरेचसे पती पत्नीकडे हट्ट करत असतात. एखादी गोष्ट पतीला जी आवडत नाही, पत्नी त्याच गोष्टीसाठी हट्ट करत असते आणि पत्नीला जी गोष्ट आवडत नाही, पती त्याच गोष्टीसाठी हट्ट करतो. आणि हट्ट पूर्ण न झाल्यावर पती किंवा पत्नी ती जास्त रुसण्यामध्ये माहीर असतात. ते रुसतात आणि ते रुसल्यामुळं काय होतं, ते भांडण लांबून जातं. ते भांडण 1 तासाचं 10 मिनिटाचं भांडण 8 दिवस 10 दिवस 15 दिवस एवढ्या लांबणीवर जातं. आणि सैतान त्याच्यामध्ये भरपूर पुन्हा फूट पाडतो आणि रुसणं फुगणं हे त्यांच्यामध्ये ज्यावेळी होतं. आणि आज आम्ही इमेज पाहत आहोत की रुसल्यानंतर खरोखर या गोष्टी घडतात. पतीचं तोंड या साईडला आणि पत्नीचं तोंड या साईडला असतं. आणि ज्यावेळी तुम्ही तोंड फिरवता, ज्यावेळी पती पत्नी तोंड फिरवतात, त्या दोघांच्या मध्ये हसण्यासाठी आणि त्याचा विजय घोषित झालेला हे आनंद करण्यासाठी दुष्ट आत्मा त्या दोघांच्या मध्ये वाव करत असतो. तो हसत असतो. तो त्याच्या बापाला, त्या लबाडीच्या बापाला तो अपडेट देत असतो की बघा बापा, माझ्या पित्या बघ, मी तुझं काम केलं आणि आज पती पत्नीमध्ये भांडण लागलेलं आहे. आता हे 8 दिवसाचं भांडण मी अजून महिन्यावर नेणार आणि मग मी यांना डिवॉर्स पर्यंत नेणार, मग मी यांना मारामारी पर्यंत नेणार.
मी खून करण्यापर्यंत नेणार, मी सोडचिठ्ठीपर्यंत नेणार आणि मी हे भांडण लांबून आज एक कुटुंब मी उद्ध्वस्त करून टाकणार. ही दुष्ट आत्म्यांच्या योजना आणि त्यांच्या या गोष्टी फास्टिंगच्या द्वारे चालत असतात, फास्टिंगच्या द्वारे चालत असतात. म्हणून वचन सांगते, प्रभू म्हणला तुमचा राग तुम्ही सूर्य मावळण्याच्या आधी तुम्ही राग घालवून टाका आणि आपल्यामध्ये समेट करा आणि तुम्ही रागाला कारण देऊ नका, सैतानाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाव देऊ नका प्रियानो. आणि आज आम्ही किती वेळ रुसतोय, आज आम्ही किती वेळ हट्ट करतोय, आज आम्ही निर्णय आम्ही स्वतः एकटे निर्णय घेतोय आणि निर्णय घेतल्यानंतर आज आम्ही पतीला व्हॅल्यू देत नाही, पत्नीला व्हॅल्यू देत नाही. आज हे पहिलं कारण आहे की कुटुंबामध्ये या गोष्टीमुळे, या लहान लहान गोष्टीमुळे भांडण व्हायला सुरुवात होते. आणि हे भांडण ज्यावेळी टोकाला जातं, याच्यामध्ये जे इन्व्हॉल्वमेंट जे लोक असतात, जे साक्षीदार असतात, जे त्याच्यामध्ये आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, इतर आपले चुलते मालते, मामा मामी, जे कोणी रिलेटिव्ह असतील, सर्वांना याचा त्रास होत असतो, सर्वांना त्रास होत असतो. आणि याच्यामध्ये पती आणि पत्नीला एकच गोष्ट दाखवून द्यायची असते की बघ मी माघारी घेतली नाही, परंतु तुला माघारी घ्यायला लावणार. आणि पती सुद्धा हाच गोष्ट करतो की तू माघारी घेणार नाहीस तर मी सुद्धा माघारी घेणार नाही. आज मी तुला खाली पाहायला लावणार, आज मी तुला चांगल्या सगळ्या गोष्टीत आज तुला मी जिरवणार. या गोष्टी त्यांच्या मुखातून ज्यावेळी येत असतात, सैतान अधिक खुश होत असतो, अधिक आनंदी होत असतो. आणि हे पहिलं साधं कारण आहे की आत्मिकरित्या ते नग्न होत नाहीत, आत्मिकरित्या ते एकमेकांसोबत काही बोलत नाहीत, काही गोष्टी शेअर करत नाहीत. शेजाऱ्याला सांगतील, मैत्रिणीला सांगतील, मंडळीतल्या लोकांना सांगतील, परंतु आपल्या पती बरोबर किंवा आपल्या पत्नी बरोबर ते शेअर करत नाहीत. आणि ज्यावेळी ती पती किंवा पत्नी म्हणते अहो ही गोष्ट मला समजली नाही, परंतु तुमची गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला कशी माहित, त्यावेळी पती किंवा पत्नी उत्तर देते, बाहेरच्याला सांगितलेलं बरं, परंतु तुला सांगितलं की तू वेगळंच काय तर गैरसमज करतेस, तू भांडण करतेस, तुला समजत नाही, तू त्या सांगण्याच्या लायकीच नाहीस, तुला सांगणं बरोबर नाही, तुला त्या गोष्टी कळत नाहीत. या गोष्टीच्या द्वारे ज्यावेळी आम्ही उत्तर त्याला सुरुवात करतो, त्यावेळी आम्ही पाहतोय की आम्ही त्यावेळी नग्न होत नाही, आम्ही आमचं मन मोकळं करत नाही आणि आम्ही पत्नीला किंवा पतीला आम्ही खालचा दर्जा देत असतो. आज या गोष्टी रुसणं, हट्ट करणं, न सांगता निर्णय घेणं आणि सर्व गोष्टीमध्ये आपल्या पतीपासून काही गोष्टी लपवणं, पत्नीपासून काही गोष्टी लपवणं, या गोष्टी आज आमच्या घरामध्ये फूट पाडण्यासाठी कारण आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हा संदेश ज्यावेळी तयार करत होतो, प्रियानो, मला हा संदेश तयार करण्यासाठी 2 ते 3 महिने मी प्रॅक्टिस करत होतो, 2 ते 3 महिने मी योजना आखत होतो, 2 ते 3 महिने मी एक एक वचन लिहून ठेवत होतो की काय तुझ्या दासांना, देवा तुझ्या लेकरांना काय शिकवायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना प्रथम जे आज मी तुम्हाला शिकवत आहे, या सर्व गोष्टी माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या जीवनामध्ये घडून गेल्या. आणि ज्या वेळा घडत होत्या मी डिस्टर्ब होत नव्हतो, मी प्रार्थना करतो, प्रभू का या गोष्टी घडतायत, का माझ्या कुटुंबामध्ये वाद होत आहेत, का माझ्या कुटुंबामध्ये या गोष्टी घडतायत. आणि प्रभूने मला उत्तर दिले प्रार्थनेच्या आणि स्वप्नाच्या द्वारे. प्रभू म्हणला तुझ्या लेकरांना जे तू शिकवणार आहेस याचा अनुभव पहिला तू घे, या गोष्टीतून पहिला तू पुढे जा आणि मग तुझ्या लेकरांना तू शिकवायला चालू कर. आणि या गोष्टीतून मी पहिला पार पडलो, मी या गोष्टीतून विजयी झालो, देवाच्या प्रार्थनेच्या आणि देवाबरोबर बोलण्याच्या द्वारे विजयी झालो. आणि मग आज तो संदेश पूर्ण होऊन आज मी तुमच्या समोर त्या गोष्टी व्यक्त करत आहे. प्रियानो, आज गरज आहे, आज आम्हाला खूप गरज आहे की आज आम्ही आमच्या पती समोर आणि पत्नी समोर आम्ही आत्मिकरित्या, आम्ही पूर्ण मनाने, अंतकरणाने आम्ही त्या गोष्टीमध्ये नग्न व्हायला पाहिजे, मोकळं व्हायला पाहिजे. आणि आम्ही या गोष्टी करत असताना प्रियानो, जर आम्ही या गोष्टी आत्मिकरित्या नग्न होत आहोत तर आमच्या पतीला आणि आमच्या पत्नीला कधीही संकोच वाटणार नाही. त्यांना पूर्णपणे आमचा विश्वास बसेल की खरोखर माझा पती माझ्यापासून काही लपवत नाही, माझी पत्नी काही लपवत नाही आणि मला तिसरा व्यक्ती काही सांगू दे, मला त्याच्यावर विश्वास कधी बसणार नाही, कारण माझा पती किंवा माझी पत्नी कशी आहे मला ठाऊक आहे. प्रियानो, आज माझा मोबाईल घेऊन मला 6 वर्ष झाली आणि मी मोबाईल नवीन घेतला असताना त्यावेळी जे लॉक टाकलं होतं त्यावर अजून त्या मोबाईलला तेच लॉक आहे. कधी माझ्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, बाकीच्या ऍपला आणि मोबाईलला कुठलंही लॉक नाही. माझं लॉक सर्व घरामध्ये, सर्व माझ्या लहान मुलांना, पत्नीला, माझ्या घरच्या लोकांना त्याचं लॉक माहित आहे. का? कारण मला स्वतःच्या मनाला मला माहित आहे की मी या गोष्टीमध्ये क्लिअर आहे की माझ्याकडे कोणती चुकी नाही, माझ्या मोबाईलमध्ये चुकीच्या गोष्टी नाहीत. त्याच्यामुळे मला कशाची भीती नाही. माझा मोबाईल मी सहजरित्या कुणाच्या हातात देऊ शकतो.
परंतु आज आमचा मोबाईल सुद्धा जर पतीच्या किंवा पत्नीच्या हातात देण्याची धाडस होत नसेल तर याचा अर्थ काहीतरी आम्ही लपवत आहोत. आणि हा संशय ज्यावेळी पती आणि पत्नीच्या जीवनामध्ये संशयाचा आत्मा येतो आणि तो काम करायला लागतो, तर संशयाचा आत्मा भांडणाचं मूळ घेऊन येतो. आणि भांडण तो घेऊन आल्यानंतर आज तो पती आणि पत्नीमध्ये कुटुंबामध्ये आज तो दरार पाडत आहे. आणि तो सैतान आज या गोष्टीमध्ये कुटुंब फोडून आज तो खुश होत आहे. आणि हे ज्या गोष्टी आहेत, जे रुसणं फुगणं हट्ट करणं, जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्ही बघा विधर्मी लोकांपेक्षा विश्वासू लोकांमध्ये या गोष्टी जास्त होत आहेत. कारण विधर्मी लोकांमध्ये या गोष्टी घडत नाहीत. कारण सैतान ठाऊक आहे, हे परिवार माझाच आहे, हे कुठं जाणार नाही, पण हे विश्वासू परिवार माझं नाही आणि याला मी माझं कसं करू, तर मी याच्याद्वारे करणार. आणि हा रुसण्याचा आत्मा, फुगण्याचा आत्मा, हट्ट करण्याचा आत्मा, निर्णय न सांगता एखादं काम करण्याचा निर्णय घेण्याचा दुष्ट आत्मा आज कुटुंबामध्ये तो पेरत आहे. आणि त्या कुटुंबामध्ये तो आत्मा पेरला असताना बरेचसे पती पत्नी त्याला आपलंस करून, त्याला खत पाणी घालून वाळवून आज ते आपल्या कुटुंबाचा नाश करून घेत आहे. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आज आम्ही आत्मिकरित्या नग्न होण्याची आवश्यकता आहे. आपल्या पतीसमोर संपूर्ण मन तुम्ही होता, आपल्या पत्नीसमोर संपूर्ण तुम्ही मन होता. आणि या गोष्टी करत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टी ज्यावेळी तुम्ही संकोच वाटणार नाही. विश्वास ठेवा प्रियानो, तुमची पत्नी आणि तुमचा पती कधी संशयाच्या आत्म्याने भरणार नाही, कधी संशयाच्या आत्म्याने भरणार नाही. हे पहिलं कारण आहे की आज परिवारामध्ये भांडण होत आहेत. आम्ही दुसरं कारण पाहूया की आज पुन्हा भांडण लागण्याचं दुसरं कारण सैतानचं, जे सहजरित्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे. कोणतं कारण आहे? उत्पत्ती याचा 2रा अध्याय त्याचं 18 वचन काय सांगते? उत्पत्ती याचा 2रा अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करील. ज्यावेळी आदाम एकटा होता, परमेश्वरानं ठरवलं की मी आदामाला एकटा ठेवणार नाही आणि खरोखर तो एकटा असणं बरोबर नाही. आणि देवाला ह्याची जाणीव झाली प्रियानो की मनुष्य एकटा असणं बरं नाही. मनुष्याला जाणीव झाली नाही, परंतु देवाला जाणीव झाली. ज्यानं घडवलं त्याला जाणीव झाली. तो म्हणला की मनुष्य एकटा असणं बरं नाही. आणि मी काय करेन? मी अशी गोष्ट करेन की मी त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक असं मी करीन. आज या वचनामधून आम्हाला काय शिकायचं आहे? आज आम्ही या वचनामध्ये पाहत आहोत प्रियानो, ज्यावेळी मी हे वचन वाचतो, प्रभू पुन्हा माझ्याशी बोलला की प्रभूने एक महान गोष्ट याच्यामध्ये मला शिकवली की प्रभूनं ज्यावेळी आदाम एकटा होता त्याच्यासाठी बनवताना इकडून तिकडून काही बनवलं नाही, तर अनुरूप सहाय्यक या शब्दावर आम्ही फोकस करूया. अनुरूप सहाय्यक प्रभूने बनवण्याचा निर्णय घेतला. अनुरूप म्हणजे काय? अनुरूप याचा अर्थ योग्य असा एकमेकांशी जुळणारा, जो सेम आहे, त्याच्यामध्ये 1% सुद्धा फरक नाही, 1% सुद्धा. याचा अर्थ सेम दुसरी कॉफी. अनुरूप सहाय्यक म्हणजे सेम आणि त्याच पद्धतीनं सहाय्य करणारा, सपोर्ट करणारा आणि असं आपल्या सोबत घेऊन जाणारा जो आहे, तोच मी अनुरूप सहाय्यक असा मी करीन. जर प्रभूला दुसरं काही बनवायचं असतं तर प्रभूने या ठिकाणी वचनाच्या द्वारे आम्हाला बोलला असता की मी त्याच्यासाठी त्याला आवडण्यासारखी सुंदर बनवेन, हा जरा काळा आहे याच्यासाठी मी गोरी पत्नी बनवेन, हा जरा गोरा आहे याच्यासाठी मी जरा सावळी पत्नी बनवेन, असं प्रभूनं डिस्टन्स केला असता. परंतु प्रभूनं कोणताही डिस्टन्स केला नाही. प्रभूनं अनुरूप सहाय्यक याचा अर्थ जो पती आहे त्याच्याच स्वभावाशी जुळणारा, त्याच्याच विश्वासाशी जुळणारा, त्याच्याच कामाशी जुळणारा आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून जिद्दीने उभा राहणारा, असाच सेम योग्य असा जुळणारा व्यक्ती, पार्टनर मी त्याला देईन. आज जगामध्ये याच्या उलट होत आहे. प्रभूनं आम्हाला विश्वासू पती आणि पत्नी सेम जुळणारा दिलेला आहे प्रियानो. परंतु आज जर तुम्ही पाहाल तर पती आणि पत्नीचं जुळत नाही, उलट त्यांच्यामध्ये फाटाफूट जास्त आहे. ते नेहमी एकमेकाला शब्द वापरत असतात की तुझा आणि माझं कधी पटणार नाही, तू माझ्यासारखी नाहीस, तू माझ्या योग्यतेची नाहीस, माझा स्वभाव तुला समजणार नाही, माझं मन तुला समजणार नाही. एकमेकांशी ते वाद घालत असतात. प्रभूनं आम्हाला जुळणारा दिलेला आहे, परंतु सैतानानं त्यांचं कान अशा प्रकारे भरलेलं आहेत की पतीला तो म्हणतो
अरे या पत्नीचं काय ऐकू नकोस, कारण ही तुझ्या योग्यतेची नाही, तू तिच्या वरचा आहेस. आणि पत्नीला तो शिकवत असतो की बघ, तू तुझं माहेर सोडून आलेले आहेस, सर्व लोकांना तू पतीसाठी सोडलेला आहेस, परंतु तो तुझी किंमत ठेवत नाही. एक काम कर, त्याच्यापेक्षा तू वर चढ हो, तू सोडून जा, तू थोडा दिवस त्याला एकटंच सोड, मग त्याला समजेल तुझी किंमत काय आहे. आणि अशा प्रकारे तू आपल्या पतीला मुठ्ठीत धर, आपल्या मुठ्ठीत ठेव, आपल्या इशारावर नाचव. सैतान स्त्रियांच्या कानात या गोष्टी सांगत असतो आणि पतींच्या कानात हे सांगत असतो की पत्नी तुझं ऐकत नाही, ती पायाची धूळ आहे, तिला पायातच ठेव, डोक्यावर घेऊ नको. आणि जर तो तुमच्या कानात सांगायचा त्याला प्रयत्न करत असताना जर तुम्ही ऐकत नाही, तर बाहेरच्या लोकांकडून तो सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि दुसरं कारण हेच आहे की अनुरूप सहाय्यक, प्रभून योग्य जुळणारा असा आम्हाला साथीदार दिलेला आहे प्रियानो, परंतु आम्ही त्याला पटवून घेत नाही, आम्ही त्याला जुळवून घेत नाही. आम्ही नेहमी म्हणतो की तू नवीन लग्न झाल्यावर म्हणतो, हो तू खूप छान आहेस, खूप सुंदर आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, जास्त प्रेम करतो. आणि बऱ्याचशाच गोष्टी तो पती आपलं सर्वस्व तिला अर्पण करतो, पत्नी सर्वस्व अर्पण करते. परंतु जसं जसं थोडा दिवस निघून जातो प्रियानो, थोडा वेळ निघून जातो, एक मूल होतं, एक मुलानंतर पतीला थोड्या थोड्या फिलिंग्स त्याच्यामध्ये कमी व्हायला लागतात, पत्नीला थोड्या थोड्या फिलिंग्स पतीमध्ये कमी व्हायला लागतात. आणि ज्यावेळी वाद होतो, त्या वादामध्ये त्यांचे शब्द सुरुवात होतात की बोलायला शब्द सुरुवात होतात की पहिला तू छान होतीस, पहिला तू सडपातळ होतीस, आता तू जाड झालेली आहेस, पहिला तू गोरी होतीस, आता तू काळी झालेली आहेस, पहिला तू खूप सुंदर होतीस, आता मला तुझ्या चेहऱ्याकडे बघू वाटत नाही. काही पती पत्नीला म्हणतात आणि काही पत्नी पतीला हे शब्द वापरतात. आज दुर्दैवाची गोष्ट आहे, सैतान सहजरित्या त्यांच्या मुखातून आपल्या जुळणाऱ्या या पत्नीच्या विषयी, जुळणाऱ्या पतीविषयी जी देवानं बनवलेले आहे त्याचा अपमान ते सहजरित्या करतात, सहजरित्या अपमान करतात. प्रियानो, देवानं म्हणला मी जुळणारा असाच दिलेला आहे, परंतु तुमचं जुळत का नाही, कारण आमच्यामध्ये कोणत्या तरी गोष्टी कमी आहेत. आणि या कमी गोष्टी कधी भरून निघणार, ज्यावेळी आम्ही प्रभूला विचारीन, प्रार्थनेच्या द्वारे आमच्या पतीचा आम्ही हात धरून प्रार्थना करीन आणि आम्ही म्हणेन, प्रभू तू आम्हाला दाखव की आम्ही कशा प्रकारे एकमेकाशी जुळून राहू, कशा प्रकारे आम्ही एकमेकाशी मिळून राहू, आम्ही कसं एक विचाराने राहू, कसं आम्ही एकमताने राहू. जर तुम्ही प्रार्थनेपूर्वक देवाला हाक मारशिला, नक्कीच तुमच्यामध्ये कधी न जुळण्याचा आत्मा काम करणार नाही, नेहमी तुम्हाला जुळून राहण्याचा आत्मा काम करेल, नेहमी जुळून राहण्याचा आत्मा काम करेल. प्रियानो, बरेचसे पती पत्नी, मला तू आता आवडत नाहीस, तू माझ्या इच्छेप्रमाणे करत नाहीस, म्हणून त्यांच्यामध्ये काही गोष्टी तिरस्काराच्या, काही गोष्टी मत्सराच्या त्याच्या जीवनामध्ये सैतान पेरण्यासाठी सुरुवात करतो. आज प्रभूने आम्हाला जर जुळणारा असा साथीदार दिलेला आहे, तर आम्ही उलट त्याच्या वागूने आम्ही आमच्या पत्नीला नेहमी समजून घ्यावं, आम्ही आमच्या पतीला नेहमी समजून घ्यावं. जर एखाद्या गोष्टीमध्ये जर ती पत्नी किंवा पती दुर्बळ असेल, तर त्याची कमजोर बाजू समजून घेऊन आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर उभा राहू. प्रियानो, यहोशुआ 24:15, यहोशुआ काय म्हणला, मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार. आणि आज पती एकटाच उठून सेवेला जातो, पत्नी एकटीच उठून प्रार्थना करते, आणि पती सांगतो पत्नीला तू प्रार्थना कर, मला गरज नाही, आणि पत्नी सांगते तुम्हीच करा, तुम्हाला बदलण्याची गरज आहे, मला बदलण्याची गरज नाही. हे कोण सांगत आहे? आज दुष्ट आत्मा आमच्या जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये तो पेरत आहे या गोष्टी. प्रभूनं जर आम्हाला जुळणार दिलेला आहे, तर आम्ही जुळवून घेणं आवश्यक आहे, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे. प्रिया, आम्ही इन्व्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे. आज थोडस विचार करा, आम्ही आमच्या पत्नीला कोणकोणते शब्द आम्ही वापरलेले आहेत, आम्ही आमच्या पतीला कोणकोणते शब्द वाईट वापरलेले आहेत. आज ते वाईट शब्द आमच्या घरामध्ये काम करत आहेत, आणि ते शब्द अजून जर आम्ही रिपेंटच्या द्वारे, पश्चातापाच्या द्वारे आम्ही जर ते रद्द करत नाही, कॅन्सल करत नाही, तर ते शब्द सैतान घेऊन आज आम्हाला त्याच्यामध्ये गुरपडून ठेवणार आणि आम्हाला पती पत्नीला तो वेगळं करणार. दुसरं कारण आम्ही पाहत आहोत की प्रभूनं आम्हाला अनुरूप योग्य असा व्यक्ती जर दिलेला आहे, तर आम्ही त्याला जुळवून घेणार असा प्रियानो. आम्ही त्याला आमच्यापासून दूर करू नये, आम्ही कधी पटत नाही किंवा तुम्हाला आवडत नाही हे शब्द न वापरता, आमची पत्नी आणि पती कसाही असू दे, आम्ही त्याच्याशी नेहमी एकनिष्ठ राहू दे.
मी मागच्या वेळी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, जे भाग 2 मध्ये आम्ही शिकलो होतो की पहा, पती आणि पत्नीचं जर तुम्हाला प्रेम बघायचं असेल या जगामध्ये, एक सुंदर असं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, जे सेंटरिंग काम करणारे जी लोक असतात त्यांची पती आणि पत्नी उन्हामध्ये दोघं त्या उन्हाच्या रखामध्ये, त्या घामामध्ये ते एकनिष्ठ राहून ते पती आणि पत्नी दोघं मिळून ते काम करत असतात. परंतु ते कधी म्हणत नाहीत, अहो या असल्या कामासाठी मला तुम्ही आणून टाकला काय? मी स्वप्न बघितली होती की लग्न झाल्यावर मी आश्रमामध्ये बसून खाईन, मी आश्रमामध्ये फॅन मध्ये बसीन, मी एसी मध्ये राहीन, मी 4 व्हीलर मध्ये गाडीमध्ये फिरीन. अजिबात नाही. ती पती आणि पत्नी दोघे मिळून कष्ट करतात, दोघे मिळून एकत्र खायला बसतात, दोघे मिळून ते काम करतात आणि दोघं मिळून ते संसार आपला चालवत असताना आपल्या मुलांना देखील त्या गोष्टीमध्ये ते उभा करतात. आणि आज आम्ही पती आणि पत्नीकडून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही हट्ट करतोय, हे मला तू दिलं नाहीस, त्याचा अर्थ तू माझ्यासाठी योग्य नाहीस. मला इतक्या चांगल्या चांगल्या मुली आल्या होत्या, पत्नीमध्ये मला इतकी चांगली चांगली स्थळ आली होती आणि मी ते सोडून तुझ्या पाठीमागे काय लागलो? प्रियानो, आज आम्ही या गोष्टी आम्ही आमच्या पत्नी आणि पतीसाठी कधी वापरू नये. जे आज आम्हाला पती आणि पत्नी आम्हाला जे मिळालेले आहेत, हे योग विश्वास ठेवा, हे स्वर्गातून जोडी बनलेली आहे आणि देवाला काहीतरी आमच्या जोडीतून त्याला योजना आमच्याकडून घ्यायच्या आहेत. म्हणून आज प्रभूनं आम्हाला सांगितलेलं आहे की मी तुझ्यासाठी अनुरूप पत्नी दिलेली आहे, तुझ्या स्वभावाशी आणि तुझ्या सर्व गोष्टीशी जुळणारे मी जर दिलेले आहे तर जुळवून घेणं हे तुझ्या हातामध्ये आहे आणि आम्ही त्या गोष्टीमध्ये आम्ही फॉलो घेतला पाहिजे आणि आम्ही जुळवून घेतलं पाहिजे. प्रियानो, दुसरं कारण मी पाहिलेलं आहे. तिसरं कारण आम्ही पाहूया की अजून भांडणाला कारण काय आहे आणि सैतान कशा प्रकारे आमच्या कुटुंबामध्ये काम करत आहे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय, त्याचं 4 आणि 5 वचन काय सांगतं? उत्पत्ती याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. यस, वचन सांगते या ठिकाणी, ज्यावेळी आदाम आणि हवा बनले ते एदेन बागेमध्ये फिरत होते. फिरत असताना पहिला त्यांच्या कानावर एक चांगला निरोप गेला होता, एक चांगला जो त्यांना सार्वकालिक जीवनासाठी राखून ठेवणार होता. तो निरोप त्यांच्यामध्ये पोचला होता की प्रभूने त्यांना सांगितलं होतं, आदाम आणि हवा, तुम्ही दोघं या बागेमध्ये सर्व ठिकाणी फिरा, तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही पाहिजे त्या झाडाचं फळ खा, परंतु हे फळ खाऊ नका आणि हे फळ बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं जे फळ आहे याला तुम्ही हात लावू नका. प्रभूने त्याचं कारण स्पष्टीकरण त्यांना दिलं नव्हतं, परंतु प्रभूने एक त्यांना वार्न करून गेला होता की याचं तुम्ही फळ खाऊ नका, याच्यामध्ये कधी तुम्ही जाऊ नका, याला हात लावू नका, मी एवढंच तुम्हाला सांगेन. आणि प्रभू सांगून तिथून निघून गेला आणि आदाम आणि हवेला एकटं सोडलं. ज्यावेळी ते दोघं पती पत्नी, ज्यावेळी आदाम आणि हवा पती आणि पत्नी होण्याच्या आधी, तेव्हा ते लाईफ जे त्यावेळी ते पार्टनर होते ते एकमेकाचे, एक बॅचलर लाईफ सारखं, त्यावेळी ते बागेत फिरत असताना सैतान त्या ठिकाणी 3रा व्यक्ती आला आणि सैतानानं वचनामध्ये आम्ही पाहिलं की त्यानं काय केलं, त्यानं चांगल्या गोष्टीला सुंदर असं बनवलं, त्या चांगल्या गोष्टीला अजून मीठ मसाला लावून अजून थोडं एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करून त्यानं हवेचं कान भरायला सुरुवात केली की बघ हवा, एक काम कर, हे फळ जे पाहत आहेस त्याला तू खा. का तू खा म्हणत आहे? कारण हे जर तू खाल्लीस तर आज तू मरणार नाहीस. प्रभूने म्हणला की हे फळ खाल तर तुम्ही निश्चित मराल, परंतु सैतानानं उलट सांगितलं, तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवासारखं व्हाल आणि तुम्ही बऱ्या वाईटाच्या गोष्टी जाणून घ्या. मला यातून तुम्हाला काय शिकवायचं आहे प्रियानो? ज्यावेळी पती आणि पत्नीमध्ये काही डिस्कस होतात, त्यावेळी डिस्कस असताना काही निर्णयाच्या गोष्टी होत असताना पती किंवा पत्नी एकमेकांना एक योग्य सल्ला देऊन गेलेला असतात आणि ती योग्य सल्ला ऐकल्यानंतर पती आणि किंवा पत्नी या दोघांपैकी जर तो सल्ला कुणी दिला असेल तर ते काय करतात, त्या सल्ल्यावर विचार करत बसतात आणि विचार करत बसल्यानंतर ते काय करतात, शांत राहत नाही. 3ऱ्या व्यक्तीला
स्वतः मुद्दाम सांगतात. एखादी बहीण म्हणते, अगं तुला काय सांगू, आज माझ्या नवऱ्याने मला असं असं सांगितलं आणि असा असं निर्णय घेऊया म्हणले. मग ती बहीण काय करते, ती बहीण तिला ती गोष्ट जर आवडली नाही, तिला ती गोष्ट तुमच्याकडून करायला नको असेल, तिला चांगलं वाटत नसेल, तर ती बहीण सैतानच्या ताब्यात जाते. प्रियानो, सैतान तिचा ताबा घेतो आणि ती बहीण तुमचं कान भरायला सुरुवात करते. काय, अगं नवऱ्यानं असं सांगितलं आहे, अजिबात करू नको, असं केलंस तर तू असं करेल आणि मग तुझी किंमत कमी होईल. मग ती काय करते, त्या बहिणीच ऐकते आणि आपल्या नवऱ्याचा विरोध करायला सुरुवात करते. पती सुद्धा सेम हेच करतो. पत्नी एखाद्या गोष्टीनं आपल्याला काहीतरी निर्णय देते, तर तो आपल्या मित्रांमध्ये किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला तो शेअर करतो आणि म्हणतो, हे गोष्ट माझ्या पत्नीने मला सांगितलेली आहे आणि काय करू. मग ते सुद्धा व्यक्ती सैतानच्या आत्म्याने भरलेल्या असतात आणि सैतान त्यांचा ताबा घेतो आणि सैतान त्यांना शिकवतो. आणि तो व्यक्ती सांगत असतो, अजिबात पत्नीचं ऐकू नकोस. अरे पत्नीचं ऐकायला तू तिला आणलेस का तिनं तुला आणले. अशा निगेटिव्ह गोष्टी तो सैतान त्याच्या कानामध्ये सांगत असतो आणि त्या गोष्टीला माणूस पॉझिटिव्ह करतो आणि केल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. वचन स्पष्ट या ठिकाणी सांगते की देवानं सांगितलं होतं की तुम्ही मरणार आणि सर्प म्हणत आहे तू मरणार नाहीस. मला यातून तुम्हाला एक गोष्ट शिकवायची आहे. तुमच्या दोघांमध्ये, पती पत्नीमध्ये वाद होण्याचं कारण काय असेल, बाहेरच्या लोकांचं ऐकणं. एक कान जे आहेत, एक कान प्रभूच्या हातामध्ये सोपवा. या कानाने जे उत्तम, ज्या प्रभूच्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही ऐकायला सुरुवात करा. नीतिसूत्रे 23 आणि 19 मध्ये वचन सांगतं, वचन त्या ठिकाणी सलमोन राजा म्हणला की माझ्या मुला, वचन ऐकून तू शहाणा हो आणि आपलं मन चांगल्या मार्गात राख. का हो, का तो म्हणला की वचन ऐकून शहाणा हो, कारण सैतानाची इच्छा आहे की वचनाद्वारे तुम्ही शहाणा होऊ नये. तुम्ही जगातल्या गोष्टीने शहाणा व्हावं आणि जगातल्या गोष्टी जर जो कोणी शहाणा होतो तर त्याच्यासाठी पहिले कोरिन्थीच्या 3 अध्यायामध्ये देवाचं वचन स्पष्टरित्या सांगतं की प्रभू त्या ठिकाणी म्हणला पौलाच्या द्वारे की जो कोणी जगातील ज्ञानानं भरलेला आहे तो मूर्खपणाच्या गोष्टी करतो आणि प्रभू त्याला त्याच्या ज्ञानामध्ये मूर्खपणाच्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्येच त्याला पकडतो. आम्ही बाहेरच्या लोकांचा ऐकून आम्ही आमच्या पती आणि पत्नीमध्ये आम्ही भांडण निर्माण करतो. वचन स्पष्ट आम्हाला शिकवत आहे की आम्ही एकमेकांचं न ऐकता आम्ही तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या विश्वासाच्या द्वारे आज आमच्या कुटुंबामध्ये भांडण व्हायला सुरुवात होते. वचन सांगतं की ज्यावेळी पती आणि पत्नीचा या करारामध्ये तिसरा व्यक्ती कोण पाहिजे, तर देव पाहिजे. तर आज तिसरा व्यक्ती त्यांच्यामध्ये सैतान आहे. अशा लोकांच्या तिसरा व्यक्ती मध्ये कोण आहे, सैतान आहे. ते नेहमी सैतान ऐकतात. मग बाहेरचे लोक म्हणतात तू हलक्या कानाचा आहेस, लगेच पटकन दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतोस, परंतु आपल्या पतीवर किंवा पत्नीवर तू विश्वास ठेवत नाहीस. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे. आज आम्ही एकमेकांशी न जुळता राहत असल्यामुळं आम्हाला आमच्या पती किंवा पत्नीपेक्षा बाहेरचा व्यक्ती जास्त विश्वास वाटतो आणि हे कारण आहे मूळ की भांडणाला, की आम्ही बाहेरच्या लोकांचं ऐकून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये फूट पाडत आहे. आम्ही स्वतः त्याला कारणीभूत आहे. प्रियानो, आम्ही कधी एकमेकांचं न ऐकता आम्ही तिसऱ्या व्यक्तीचं ज्यावेळी ऐकून आम्ही आमच्या घरामध्ये निर्णय घ्यायला सुरुवात करतो, याचा अर्थ आम्ही आमच्या घरामध्ये स्वतः भांडण लावत आहोत. आज आम्ही आमच्या पती आणि पत्नीच्या अधीनतेमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये सुद्धा पेत्र सुद्धा म्हणला, पतीनो आणि पत्नीनो तुम्ही एकमेकांच्या अधीनतेमध्ये असावं. का? कारण तुमच्यामध्ये तिसरा व्यक्ती तुमची अधीनता घेण्यासाठी आलेला आहे, तो म्हणजे सैतान आहे. आणि त्यानं जर तुमची अधीनता घेतली तर तुमचं कुटुंब जास्त दिवस टिकणार नाही. हे पेत्राला सुद्धा देवानं आत्म्याच्या द्वारे शिकवलं. म्हणून आज आम्हाला गरज आहे की आम्ही बाहेरच्या लोकांचं न ऐकता आम्ही आमच्या पतीचं आणि आम्ही पत्नीचं आणि सर्वात पहिला आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. आम्ही आमच्या
पित्याचं ऐकलं पाहिजे. ज्यानं आम्हाला बांधलेलं आहे, या करारामध्ये ज्यानं आम्हाला ठेवलेलं आहे, या करारामध्ये जो आमचा साक्षीदार आहे, तो या जगातला अतिशय हुशार असा शिक्षक आहे, अतिशय हुशार असा वकील आहे, अतिशय हुशार असा एक तो न्याय करणारा आमचा न्यायदाता आहे. आणि त्याचं आम्ही ऐकलं पाहिजे प्रियानो. जगातल्या व्यक्तीचं जर आम्ही ऐकलं आणि आमच्या पत्नीला जर आम्ही सल्ला सांगत बसलो तर आमचं कुटुंब कधी स्थिर राहणार नाही. याच्यासाठी आम्ही नेहमी विश्वास ठेवूया की आम्ही इथून पुढे आम्ही देवाशी एक करार करूया की मी माझ्या पतीचं आणि पत्नीचं नक्कीच आजपासून ऐकायला सुरुवात करीन. आणि तिसरा जो व्यक्ती आहे तो म्हणजे देवाचा आत्मा, त्याच आम्ही दोघं मिळून ऐकेन. आणि याच्यासाठी काय आवश्यक आहे? याच्यासाठी आवश्यक आहे तुम्ही दोघांनी एकत्र बसून निर्णय घेणं, आणि हे निर्णय प्रार्थनापूर्वक असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे करणं गरजेचं आहे. एखाद्या तुमचा जो आत्मिक बाप आहे, जो पास्टर आहे, त्याच्या सल्ल्याच्या नुसार जाणं, ह्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत. कधीही परस्पर निर्णय घेऊ नका आणि दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये कधीही इन्व्हॉल्व्ह करू नका. अशानं तुमचं कुटुंब स्थिर राहील. देवाला धन्यवाद देतो. या आम्ही त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत आम्ही पाहूया. दुसरे करीत याचा दुसरा अध्याय, दुसरे करीत याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 7वं वचन काय सांगतं? दुसरे करीत याचा दुसरा अध्याय त्याचं 7वं वचन वाचू का? हो हो वाचत आहे. म्हणून तुम्ही मला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाही तर दुःख सागरात बुडून जायचा. चौथा मुद्दा आम्ही पाहत आहोत. आज चौथा मुद्दा आम्ही पाहत आहोत. वचन स्पष्ट सांगत आहे, म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचं सांत्वन करावं. आज लहान लहान गोष्टीमध्ये पती पत्नीची भांडण होतात. काही पती पत्नीची झोपण्यावरून भांडण होतात, काही पती पत्नीची काहीतरी खाण्यापिण्यावरून भांडण होतात, काही पती पत्नीची कुठेतरी फिरायला जाण्याच्या गोष्टीतून भांडण होतात, काहीची पैशाच्यामुळे भांडण होतात, काहीची आईश्रामासाठी भांडण होतात. बऱ्याचशाच गोष्टी असं ज्याला कारण नाही, अशा गोष्टीमध्ये बऱ्याचशाच लोकांचे पती पत्नीची भांडण होत असतात. परंतु वचन काय सांगत आहे? तुम्ही त्याला क्षमा करून त्याचं सांत्वन करावं. काय सांत्वन करावं? जर आज एखाद्या पत्नीला तुम्ही काही गोष्टीमध्ये तुम्ही हट्ट केला असेल आणि बडबडला असेल, एखाद्या पत्नीनं तुम्हाला पतीला एखाद्या जर बडबडला असेल आणि काही जर चूक झाली असेल आणि जर तुमचं भांडण पेटत असेल, तो वाद जर वाढत असेल, त्याच्यामध्ये अजून राग जर येत असेल, तर त्याच क्षणाला तुम्ही देवाला साक्षीदार ठेवून त्या व्यक्तीला जवळ घेतलं पाहिजे. तुम्ही जवळ घेऊन त्या व्यक्तीला म्हणलं पाहिजे, असू दे, मी चुकलो, क्षमा कर, आणि हा विषय इथं सोडून दे, हा विषय इथं संपव, आणि पुन्हा हा विषय घरामध्ये आम्ही काढू नये, आम्ही एकमेकांसमोर काढू नये. ह्या गोष्टी करणं याचा अर्थ आम्ही सांत्वन करत आहोत, आम्ही एकमेकांचं सांत्वन करत आहोत. परंतु बरेचसेच पती पत्नी, तू असं केलेला आहेस, मेलं तरी मी क्षमा करणार नाही. बरेचसे पती पत्नी एकमेकाला वॉर्निंग देतात, मरूपर्यंत तुला मी क्षमा करणार नाही. काही होऊ दे, तू कितीही माझ्या पुढे इथून पुढे चांगली वाग, मी तुला क्षमा करणार नाही. काही पण करू दे, कोणताही व्यक्ती याच्यामध्ये भाग घेऊ दे, मी तुला क्षमा करणार नाही. बऱ्याच गोष्टी ते हट्ट धरतात. क्षमा न करण्याचं हृदय, क्षमा न करण्याचा दुष्ट आत्मा, याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये गर्व, बंडखोरी भरलेला आहे. जर आम्ही क्षमा करत नाही, जर आम्ही एखाद्या गोष्टीमध्ये त्याच क्षणाला माघारी घेत नाही, तर आमच्या जीवनामध्ये बंडखोरीचा आत्मा भरलेला आहे. पत्नी वाट पाहत असते, आता पती येऊन क्षमा मागेल मग मी क्षमा करणार, आणि पती वाट पाहत असतो, आता ही गडगडत माझ्याकडे माफी मागायला येईल मग मी जरा ऍक्टिंग करणार, मी जरा रुसणार, आणि जरा मी तिला क्षमा मागायला लावणार, आणि जरा मी नाक घासायला लावणार, आणि जरा मी तिला रडायला लावणार, आणि मगच क्षमा करणार. प्रियानो, या गोष्टी करणं याचा अर्थ त्या व्यक्तीला तुम्ही दुःख सागरात बुडायला लावत आहात. त्या दुःखाच्या सागरात तुम्ही तिला बुडवत आहात. तुम्ही दुःखाच्या सागरात तुम्ही त्या पतीला बुडवत आहात. आणि जो व्यक्ती जो आपल्या पार्टनरला दुःखाच्या सागरात बुडवून ठेवेल आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हट्टासाठी, लक्षात ठेवा, त्याच क्षणाला जो व्यक्ती दुःखाच्या सागरामध्ये बुडतो
तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो आणि त्याच क्षणाला त्याचं मन फिरायला चालू होतं. आणि आज पती आणि पत्नीच्या भांडणामध्ये आत्महत्या करण्याचं कारण काय असेल तर या गोष्टी आहेत. आज तुम्ही न्यूज वाचत आहात, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही की आज बरेचसेच पत्नी आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन पतीचा खून करत आहे. बरेचसेच पती आपल्या पत्नीला घेऊन आपल्या प्रेयसीला घेऊन आपल्या पत्नीचा खून करत आहे. कोणी निळ्या ड्रम मध्ये टाकत आहे, कोणी खड्ड्यामध्ये टाकत आहे, कोणी पोत्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवतं, कोणी घरामध्ये पुरतं. बऱ्याचशाच गोष्टी चालू आहेत. हे करण्याचं कारण काय? त्यांनी क्षमा केलेली नाही, त्यांच्यामध्ये क्षमेचं हृदय नाही, त्यांच्यामध्ये बंडखोरीचं हृदय आहे. आणि आज प्रभू अशा बंडखोरीच्या दुष्ट आत्म्याला या प्रत्येक कुटुंबामधून जाण्यासाठी या वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही एका गोष्टीसाठी आमच्या पत्नीला किंवा पतीला महिना झाला असेल, 10 दिवस झाले असतील, वर्ष झाले असतील, जर आम्ही क्षमा केली नसेल तर ही आज वेळ आहे. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये आज आम्ही त्या पतीला आणि आमच्या पत्नीला क्षमा करूया आणि आम्ही त्याचं सांत्वन करूया आणि आम्ही त्याला आमच्या जवळ घेऊया, कारण ते आमच्या हाडातलं हाड आणि आमच्या मांसातलं मांस आहे. प्रियानो, आम्ही त्याला जवळ घेऊया, आम्ही त्याला जवळ घेऊया, आम्ही सांत्वन करूया आणि आम्ही क्षमा मागूया. बरेचसे पती पत्नी या गोष्टीसाठी क्षमा मागत नाहीत, कारण त्यांना कमीपणा वाटतो. त्यांना वाटतं की मी क्षमा मागितली तर नेहमी हे असंच चालेल. परंतु प्रियानो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, या जर तुम्ही माघारी घेण्याचा जर तुमच्यामध्ये आत्मा नाही, तुमच्यामध्ये सहनशीलता नाही, तुमच्यामध्ये समंजसपणा नाही, तुमच्यामध्ये क्षमा करण्याचं हृदय नाही, तर याचा अर्थ तुम्ही स्वतः सूटपत्रापर्यंत तुम्ही गोष्ट नेत आहात आणि स्वतः तुम्ही तुमचे कुटुंब तोडत आहात. आणि हे करण्यासाठी सैतान या गोष्टीला सामर्थ्य देतो. कशा प्रकारे? आज आम्ही वचनांत पाहूया. त्याच्यामध्ये 11 वचन वाचत आहे. 11 वचन, 2 Corinthians 2 अध्याय 11 वचन. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. पाराबा शेखेन तेरे बे. यस लॉर्ड, यस लॉर्ड. थँक्यू जीसस. 11 वचन, 2 Corinthians 2 अध्याय 11 वचन. अशा हेतूने की आपल्यावर शैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. वचन स्पष्ट सांगत आहे, जर आम्ही क्षमा करत नाही, जर आमच्यामध्ये बंडखोरी भरलेली आहे, जर आम्ही हट्टी आहोत आणि आम्ही सांत्वन करत नाही, आम्ही जर ठरवलेलं आहे की दुःख सागरामध्येच त्याला बुडवायचं आहे, त्याला मारून टाकायचं आहे, त्याचा विचार करायचा नाही, अशा गोष्टीने जर आमचं मन भरलेलं आहे, याचा अर्थ वचन स्पष्ट सांगतं सैतानानं आमच्या जीवनामध्ये वर्चस्व केलेलं आहे. अशा व्यक्तीने सैतानाला स्पष्ट फुल्ल परवानगी दिलेला आहे की सैताना, लुसिफरा, माझा ताबा घे आणि माझ्यावर तू फुल्ल राज कर, तुला जे पाहिजे ते माझ्याकडून करून घे. आणि मग सैतान काय करतो? मनामध्ये टाकतो, अरे तिने तुझा अपमान केलाय. पत्नीच्या मनामध्ये टाकतो, पतीने तुझा अपमान केलाय, कोर्टापर्यंत जा, त्याला माणसं घे, मार त्याचा खून कर. आज सैतान वेगवेगळ्या मार्ग त्याच्यामध्ये फोडून आज तो कुटुंब उद्ध्वस्त करताय. प्रियानो, वचन स्पष्ट सांगतं सैतानाचं वर्चस्व होऊ नये म्हणून तुम्ही माघारी घ्यायला शिका. सैतानाचं तुमच्या वर्चस्व होऊ नये म्हणून तुम्ही क्षमा करायला सुरुवात करा, तुम्ही सांत्वन करायला सुरुवात करा, तुम्ही अश्रू पुसायला सुरुवात करा. आपल्या पतीला आणि पत्नीला जर तो कमजोर असेल, त्याला समजावून सांगायला लागत असेल तर त्याला समजावायला सुरुवात करा आणि त्याला आपल्या जवळ घ्या. प्रियानो, त्याला आपल्या उराशी घ्या आणि त्याच्या अश्रू तुम्ही पुसा, त्याच्या काही गोष्टी समजून घ्या. जर तुम्ही त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी जर तुम्ही कमजोर बघून जर तुम्ही त्याला समजून घेताय तर नक्कीच तुमच्या कुटुंबाला, तुमच्या त्या नात्याला तुम्ही स्ट्रॉंग बनवत आहात. परंतु त्याची कमजोर बाजू बघून त्याला तुम्ही धिक्कारत आहात, तुम्ही घालवत आहात, तर तुमचं नातं तुम्ही तोडत आहात, परमेश्वराच्या कराराचा तुम्ही अपमान करत आहात आणि ते नातं प्रभूनं जोडलेलं आहे. सैतानाला तोडण्यासाठी खूप खूप इझी जात आहे. म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे, सैतानाचं वर्चस्व तुमच्या कुटुंबामध्ये आहे काय? आज जर असेल तर आज तुम्ही पती पत्नी आपल्या हातात धरून प्रार्थना करा आणि आज त्या वर्चस्वाला लुका 19च्या अधिकारानं ते वर्चस्व तोडण्यासाठी प्रभूनं जो तुम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार आज आपल्या घरामध्ये वापरा, आपल्या पती आणि पत्नीसाठी वापरा आणि प्रभूला सांगा, प्रभू मी नम्र होतो, ओ प्रभू मी क्षमा करतो आणि माझं कठीण हृदय काढून टाक. यचकेल 36:26 प्रमाणे माझं पाषाण हृदय काढ आणि मला नवीन मांसमय हृदय दे, की जेणेकरून त्या मऊ हृदयाने मी माझ्या पतीला क्षमा करेन, मी माझ्या पत्नीला क्षमा करेन आणि या गोष्टी करून मी माझं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करेन.
आज तुम्ही प्रभूला कमेंटमेंट द्या प्रियानो. आज तुम्ही या गोष्टीमध्ये आज तुम्ही करार पाळण्यासाठी तुम्ही निश्चय करा की मी माझ्या पतीला क्षमा करेन, माझ्या पत्नीला क्षमा करेन, माझ्या घरच्या लोकांना मी क्षमा करेन, आणि मी सैतानाला माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये, माझ्या पतीच्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये मी वर्चस्व होऊ देणार नाही, मी त्याचा ताबा घेऊ देणार नाही. कारण पहिलं करीन 3:16 प्रमाणे माझ्या आणि माझ्या घरच्या लोकांमध्ये फक्त आणि फक्त देवाचा आत्मा आहे आणि देवाच्या आत्म्याचंच वर्चस्व झालं पाहिजे. हा निश्चय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज घेतला पाहिजे. आणि या वचनाला धरून तुम्ही प्रार्थना करताय तर विश्वास ठेवा, पहिले करीन 3:16 प्रमाणे तुमचं शरीर, तुमचं अंतकरण देवाचं मंदिरच बनणार आणि देवाचा आत्मा ज्यावेळी तुमच्या मंदिरामध्ये वास करेल, तुमच्या जीवनावर, तुमच्या निर्णयावर, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर फक्त आणि फक्त देवाच्या आशीर्वादाचा, देवाच्या आत्म्याचाच वर्चस्व असणार प्रियानो. म्हणून आज तुम्ही निर्णय घेणं आवश्यक आहे. या शेवटच्या काळामध्ये जर तुम्हाला तुमचं कुटुंब जर सांभाळायचं असेल तर तुम्ही सैतानच्या वर्चस्वातून बाहेर पडा आणि देवाच्या वर्चस्वामध्ये याला सुरुवात करा. म्हणून आज वचन सांगतं लहान लहान गोष्टीमध्ये आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे, आम्ही सांत्वन केलं पाहिजे, आम्ही अश्रू पुसले पाहिजे. त्याच क्षणाला आम्ही ती गोष्ट सोडून देऊन आम्ही दोघं एकत्र आलो पाहिजे, तर आमचं कुटुंब टिकणार आहे प्रियानो, तरच आमचं कुटुंब टिकणार आहे. पण आम्ही जर हट्ट केला आणि बरेचसे पती पत्नी म्हणतात तू उगाचच मला भेटलीस, दुसरी केली असती तर बरं झालं असतं, याचा अर्थ सैतानाच्या विचाराने आमचं माइंड भरलेलं आहे. आणि वचन सांगते त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असं नाही, कळून सुद्धा आम्ही म्हणतो आणि नंतर आम्ही पश्चाताप करतो, प्रभू मी असं म्हणलं, मला क्षमा कर क्षमा कर. पण तुझ्या पत्नीला म्हणलं किंवा पतीला म्हणलं, त्या पत्नीकडे पतीकडे क्षमा मागण्याची आमची तयारी नसते. देव क्षमा करेल पण तू जास्त देवापेक्षा त्या पत्नीने किंवा पतीने क्षमा करणं आवश्यक आहे. म्हणून आज आम्ही वचनातून पाहत आहोत चौथा मुद्दा की आम्ही क्षमा करण्याचं हृदय आमच्याकडे असलं पाहिजे, सांत्वन करण्याचं हृदय असलं पाहिजे. दुःख सागरात बुडवण्यासाठी बंडखोरीनं भरू नका, तर आज आम्ही दुःख सागरामध्ये बाहेर आम्ही आमच्या पतीला आणि पत्नीला काढूया आणि आम्ही त्याचं सांत्वन करूया प्रियानो. पाचवा मुद्दा आम्ही काय पाहूया, मलाकी याचा 2रा अध्याय, मलाकीचं पुस्तक याचा 2रा अध्याय त्याचं 16 वचन काय सांगतं. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. मलाकी याचा 2रा अध्याय 16 वचन. येस. मलाकीचा 2रा अध्याय वचन आपण वाचू. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूट पत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने पुढे वचन आहे अजून. त्यांचा आवाज ब्रेक होतोय, मी वाचतो. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपुत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं, पहिली गोष्ट प्रभू म्हणतो मला सूट पत्राचा तिटकारा आहे. आणि बरेच पती पत्नी सहजरित्या म्हणतात अहो मला सोड चिठ्ठी पाहिजे, मीला सोडून देणार, चांगली पत्नी करून घेतो, चांगला पती करून घेतो. परंतु जे प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा, उत्तमातलं उत्तम दिलेलं आहे. कधी आपल्या पती किंवा पत्नीसाठी असा विचार करू नका काय माझ्या नशिबात हे बांधलेलं आहे, काय माझ्या हे गळ्यात बांधलेलं आहे प्रभूनं, प्रभूला चांगलं काय दिसलं नाही काय. त्यानो प्रभूला तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, तुमच्यापेक्षा त्याचे विचार चांगले आहेत आणि त्याचे विचार कधी कुणाला कळत नाहीत. आणि वचन स्पष्ट सांगतं, प्रभू म्हणला तिटकार आहे मला, तिरस्कार आहे सूटपत्राचा, परंतु माझी लेकरं आज सहज म्हणतात मी त्या पतीला सोडून देईन, मी त्या पत्नीला सोडून देईन, नको मला ही, नको मला हा, मला याचा वैताग आलेला आहे, मला याचा कंटाळा आलेला आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे करत नाही, माझ्या इच्छेप्रमाणे हा राहत नाही, माझा कधी समजून घेत नाही, मला यानं पाहिजे तसं प्रेम दिलेलं नाही. प्रियानो, त्या गोष्टी सैतान आमच्या मनामध्ये टाकत आहे. कशासाठी? आम्ही देवाचा नियम मोडावा, आम्ही तिरस्कार करावा, आम्ही सूटपत्रापर्यंत पोहोचावं आणि देवाचा नियम मोडून आम्ही या नियमामध्ये उल्लंघन करून आम्ही देवाच्या विरोधात जाऊन आम्ही कायमस्वरूपी नरकात जावं, आमचं कुटुंब उद्ध्वस्त करावं, ही सैतानाची इच्छा आहे. आणि वचन सांगतं की यामध्ये की परमेश्वर म्हणतो आपल्या पत्नी बरोबर
तुम्ही क्रूरतेने वागू नका. 5वा मुद्दा स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे की कुटुंबामध्ये भांडण करण्यासाठी कोणता दुष्ट आत्मा काम करतो? क्रूरतेचा दुष्ट आत्मा. क्रूरतेचा दुष्ट आत्मा काम करत आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अतिशय मोठा राग. पत्नीनं थोडस मीठ जरी जास्त झालं जेवणामध्ये, तर मी काही उदाहरण अशी मी पाहिलेले आहेत प्रियानो. मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की आमटी थोडीशी गार झाली म्हणून त्या पतीनं त्या पत्नीच्या अंगावर, तोंडावर भरलेलं ताट असं फेकलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी होतो. ते भांडण मिटवत असताना त्याने स्वतः आमटी, भाजी, भात, भाकरी आणि बऱ्याचशाच गोष्टी पंचपक्वान त्या पत्नीने केलं होतं आणि त्या पत्नीच्या तोंडावर त्याने फेकलं. आमटी गार का आहे? ही लहान गोष्ट आहे. बरेचसे पत्नी म्हणतात मला हे पाहिजे होतं तुम्ही आणलं नाही, या गोष्टीसाठी जेवायचं नाही, उपाशी झोपायचं, रागाने झोपायचं. आणि असं करणं याचा अर्थ क्रूरपणाचा आत्मा आज आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि तो क्रूरतेचा आत्मा सहजरित्या आमच्या कुटुंबामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला सक्सेसफुल कोण करतं? त्याला स्वतः आम्ही सक्सेसफुल करत असतो. स्वतः आम्ही. का? कारण आम्ही लहान लहान गोष्टीमध्ये अतिशय राग करतो, अतिशय. परंतु या ठिकाणी प्रभू एक सुंदर गोष्ट या वचनामध्ये आम्हाला शिकवत आहे. तो म्हणत आहे तुम्ही आपल्या आत्म्याला जपा. बरेचसेच पती पत्नी आपल्या पत्नीला आणि पतीला एक माझ्या शारीरिक सुखासाठी, माझं काम करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे या दृष्टीने पाहतात. परंतु प्रभूनं तुम्हाला त्या गोष्टीसाठी तिला दिलेलं नाही. प्रभूनं वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तू एकटा होतास, तुझ्यामध्ये आणि एक मी आत्मा घातलेला आहे आणि तो म्हणजे तुझा पार्टनर आहे, पती आणि पत्नी. आणि त्यानंच प्रभूने या ठिकाणी वचनामध्ये मलाखीच्या सेवकाच्या द्वारे आम्हाला शिकवलेला आहे. तो म्हणत आहे की तुम्ही आपल्या आत्म्याला जपा. काही पती सहज आपल्या पत्नीला मारत असतात, काही पत्नी सहज आपल्या पतीचा अपमान करत असते, सहज आपल्या पतीला मारत असते, काही लोकांमध्ये त्याचा अपमान करते. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये लोकांमध्ये अपमान केल्यानंतर, निंदा केल्यानंतर काही पती पत्नींना असं वाटतं की मी खूप मोठं काम केलेलं आहे, खूप छान काम केलेलं आहे. आता सर्वजण अशी म्हणणार की ही खूप वांड आहे आणि खरोखर हिनं केलं ते बरोबर आहे, खरोखर याने जे केलं ते बरोबर आहे. माणसात त्यानं पत्नीची आपल्या आबरू काढली, पतीची आबरू काढली, मारलं, हे बरोबर केलं असं तिच्या मनाला स्वतःच्या त्या लोकांना वाटत असतं. आणि हा उद्देश मनात ठेवून बरेचसेच पती पत्नी स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी आज ते आपल्या आत्म्याचा 4 लोकांमध्ये, देवाच्या 4 विश्वासाच्या गोष्टीमध्ये ते सहजरित्या त्याचा अपमान करतात, सहजरित्या अपमान करतात प्रिया. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू या गोष्टीच्या विरोधात आहे. तो म्हणत आहे हा विश्वासघात आहे, हा विश्वासघात आहे. जर तुम्ही आपल्या पतीच्या पाठीमागे काही गोष्टी करत असाल, आपल्या पत्नीच्या पाठीमागे काही गोष्टी करत असाल, तर तुम्ही विश्वासघात करत आहात. आणि ती पती आणि पत्नी भली ती लांब असेल, परंतु तुमच्या अंतःकरणामध्ये तिचा आत्मा आहे, त्या आत्म्याबरोबर तुम्ही विश्वासघात करत आहात. आणि प्रभू म्हणते जो कोणी आपल्या आत्म्याला जपणार नाही तो विश्वासघातकी आहे, तो विश्वासघातकी आहे. आज आम्ही विश्वासघातकी होऊ नये प्रिया. 5वा मुद्दा स्पष्ट आहे या ठिकाणी, आम्ही विश्वासघातकी होऊ नये, आम्ही विश्वासघातकी होऊ नये. प्रभू म्हणत आहे सूटपत्राचा मला तिटकारा आहे, तुम्ही आपल्या पत्नीला सोडू नका, आपल्या पतीला शेवटपर्यंत सोडू नका. कारण मी तुम्ही माझ्यामध्ये एक करार केलेला आहे की ज्यावेळी तुम्ही तुमचं लग्न होत होतं, ज्यावेळी तुम्ही विवाहामध्ये होत असा आणि ज्यावेळी तुम्ही हातामध्ये हात धरून तुम्ही एकमेकांची वचनाची कबुली दिला की प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये मी माझ्या पती बरोबर चालेन, मी माझ्या पत्नी बरोबर चालेन आणि मी सर्व गोष्टीमध्ये यांच्या राखणदारी करीन, मी यांच्यासाठी मध्यस्थी करीन, हे वचनाची तुम्ही आठवण करा, प्रभू आज म्हणत आहे. परंतु बरेचसे पती आणि पत्नी लग्नाच्या वेळी, स्वतःच्या विवाहाच्या दिवशी भरपूर आनंदाने प्रभूला वचन देतात, कबुली देतात की प्रभू मी प्रत्येक सुखामध्ये ना साथ देणार, यांनी उपाशी ठेवलं तरी मी राहणार, प्रभू मी यांनी काही केलं तरी मी राहणार आणि मी यांना कधीही चुकवणार नाही. आणि थोडे दिवस गेल्यानंतर चहा का दिला नाही, पाणीच का दिलं नाही, जेवण असं माझ्या आवडती का नाही, तुम्ही आता मला आवडत नाही, या साध्या साध्या गोष्टीमध्ये ते पती आणि पत्नीला एकमेकाला ते सोडून द्यायचा प्रयत्न करतात.
प्रभू म्हणत आहे अशी लोक ढोंगी आहेत, विश्वासघातकी आहेत, आणि अशा लोकांना प्रभू शिकवत आहे की तुम्ही विश्वासघातकाने वागू नका, आपल्या आत्म्याला जपा. आज माझा तुमचा प्रश्न आहे, आज माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की काय आपल्या पत्नीकडे तुम्ही तोंड करा, आपल्या पत्नीकडे तुम्ही तोंड करा आणि विचारावा की मी तुला जपत आहे काय, मी माझ्या आत्म्याला जपत आहे काय. आपली थोडी दृष्टी आपल्या पती आणि पत्नीकडे लावून पहा प्रियानो, मी माझ्या आत्म्याला योग्य पद्धतीने जपत आहो काय. जर जपत आहात तर नक्कीच तुम्ही विश्वासानं भरलेले आहात, आणि जर तुम्ही त्याचा द्वेष करत आहात, जर तुम्ही त्याच्या विरोधात वागत असाल तर तुम्ही विश्वासघातक्याने भरलेला आहात. वचन या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे आम्ही विश्वासघातकी नसावं, आमच्यामध्ये क्रूरतेचा आत्मा नसावा. आज आम्ही प्रार्थनेला बसल्यानंतर आम्ही आमच्या पती पत्नीला आम्ही करारामध्ये आम्ही बांधला असताना आम्ही प्रभूला सांगूया, प्रभू क्रूरतेचा आत्मा आमच्या जीवनामधून खा, आमच्या कुटुंबामधून खा, प्रत्येक क्रूरता आमच्या जीवनामधून निघून जाऊ दे. बरेचसे लोकांना सुरुवातीला पती आवडत असतो, पत्नी आवडत असतो, 2 मुलं झाल्यानंतर ते आवडत नाही, त्यांचं रंगरूप बदलतं, हो त्यांच्या शरीराच्या काही गोष्टी बदलतात, आणि फरक पडल्यानंतर त्या पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात, क्रूरता निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हे कोण करतं? हे शैतान करतं. परंतु आत्मिकरित्या जर तुम्ही आपल्या पत्नीला पाहाल, आत्मिकरित्या जर आपल्या पतीला पाहाल, तर जी पहिली प्रीती तुमच्या जीवनामध्ये होती, ज्यावेळी तुम्ही करारामध्ये बांध गेला आणि पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही जवळ आला, तीच प्रीती शेवटपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये राहील, जर तुम्ही आत्मिकरित्या आपल्या पतीला आणि पत्नीला जर पाहायचा प्रयत्न कराल तर. परंतु जर तुम्ही जगाच्या नेत्राने पाहाल तर तुमची पत्नी आणि पती नक्कीच तुम्हाला त्याचा तिरस्कार येईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कधी प्रेम आणि आपुलकी वाटणार नाही प्रियानो. आज मी 5 मुद्दे पाहिलेले आहेत की कशा प्रकारे शैतान याच्यामध्ये फूट पाडतो. बरेचसेच कारण आहेत प्रियानो, परंतु एका गोष्टीमध्ये मला सांगता येणार नाही. आम्ही आज तुम्हाला वाटत आहे की तुमचं कुटुंब स्थिर राहावं आणि पती पत्नीने एकत्र राहावं आणि प्रभूनं जे करार केलाय त्या करारामध्ये जर आम्ही टिकून राहावं तर आम्हाला काय केलं पाहिजे. आम्ही 2च गोष्टी पाहूया की आम्हाला काय करणं आवश्यक आहे, जेणेकरून या गोष्टी केल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आम्ही आमचे पती पत्नी आम्ही स्थिर राहू शकतो. उपदेशक याचा 4था अध्याय 12 वचन काय शिकवते आम्हाला. उपदेशक याचा 4था अध्याय, थँक्यू जीसस, थँक्यू फादर. उपदेशक याचा 4था अध्याय त्याचं 12 वचन काय शिकवतो प्रियानो. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Master. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहजा तुटत नाही. वचन स्पष्ट सांगते प्रियानो, जर तुम्ही पती पत्नी जर तुम्ही एकत्र आहात आणि शैतान जर तुमच्यामध्ये फूट पाडत आहे आणि जर तो तुम्हाला ऐकत नसेल तर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे. वचन स्पष्ट सांगतं, तुम्ही तुमच्या देवाच्या आत्म्याला दोघांच्या मध्ये घेणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी देवाचा आत्मा, तो पवित्र आत्मा आणि तुम्ही पती पत्नी हे तिघं ज्यावेळी एकत्र येशीला, लक्षात ठेवा वचन स्पष्ट सांगतं 3 पदरी दोरी तोडणं अवघड आहे. 1 दोरी सहज तुटेल, 2 दोरी थोडीशी ताकदवर तुटेल, परंतु 3 दोरीचा ज्यावेळी बांधा होईल त्याला तोडण्यासाठी भरपूर ताकद लावायला लागेल, ती सहसा तुटणार नाही. वचन स्पष्ट सांगतं, जर पती कमजोर आहे तर पत्नीला भांडण करण्यासाठी सोपं पडेल, पत्नी कमजोर आहे तर पतीला भांडणं सोपं पडेल. जर त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा असेल, तिसरा व्यक्ती जर दुष्ट आत्मा असेल तर त्या पती पत्नींना वेगळं करण्यासाठी तो दुष्ट आत्मा एकटा भारी पडणार. परंतु जर तुमच्या दोघांच्या मध्ये तिसरा व्यक्ती फक्त आणि फक्त देवाचा आत्मा आहे तर त्याला जगातला कुठली शक्ती, कुठली करणी बाधा, कुठलाही व्यक्ती, कुठलाही सल्ला, कुठलाही माणूस आणि कुठलाही जादू मंत्र तंत्र, कुठलाही सैतानचा दुष्ट आत्मा त्याला तोडू शकणार नाही. कारण 3 पदरीमध्ये देवाच्या आत्म्यानं तुम्हाला गुरफटलेला आहे, देवाच्या आत्म्यानं तुम्हाला त्यांच्या कवरिंगमध्ये घेतलेला आहे. सूत्र 91 प्रमाणे प्रभू म्हणला, सर्वसामाच्या पंखाखाली मी तुम्हाला घेईन. आणि जे पती पत्नी आज सर्वसामाच्या पंखाखाली आहेत, आज ते 3 दोरी पदरीमध्ये आहेत, आज ते 3 पदरी दोरीमध्ये आहेत आणि त्यांच्या दोरीला तोडणं एवढं सोपं नाही. त्यांच्या दोरीला
दोरीला तोडणं खूप कठीण आहे, आणि जो कोणी त्या दोरीला हात लावेल, वचन सांगतं देव त्याचा अग्नीच्या द्वारे सुद्धा नाश करेल, त्या दुष्ट आत्म्याचा नाश करेल. आणि आज आम्हाला या गोष्टी करणं आवश्यक आहे. आमच्या पती पत्नीमध्ये संशय, भांडण, राग हा तिसरा व्यक्ती नसावा, तर आमच्यामध्ये सहनशीलता, प्रेम, आपुलकी, सांत्वन आणि देवाचा आत्मा या तिसऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असाव्या. जर आमच्या पती पत्नीच्या या दोरीमध्ये जर त्याच्यामध्ये सहनशीलतेची दोरी ऍड असेल, जर त्या पती पत्नीच्या दोरीमध्ये ममतेची दोरी ऍड असेल, दयेची दोरी ऍड असेल, प्रेमाची दोरी ऍड असेल, क्षमा करण्याची दोरी ऍड असेल, या सर्व दोऱ्या ज्यावेळी एकत्र येतील, विश्वास ठेवा प्रियानो, त्याच्यामध्ये सर्वात मोठं त्या सर्व दोरींना कव्हरिंग देण्याचं जर कोणाचं काम असेल, तर ती सर्वात लास्टची दोरी कोण असेल, तर तो देवाचा आत्मा आहे. आणि या सर्व घट्ट दोरींना सैतानाला तोडणं आज इम्पॉसिबल आहे. सैतानाला तोडणं खूप इम्पॉसिबल आहे. कधीही तो दोरी तोडू शकत नाही. म्हणून आम्हाला गरज आहे, आम्हाला 3 पदरी आज व्हायचं आहे. जो कोणी ज्या कुटुंबामध्ये 3 पदरी होईल, लक्षात ठेवा, त्याचं कुटुंब खडकावर बांधलेलं आहे. आणि वारा येऊ दे, पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, भूकंप येऊ दे, लाटा येऊ द्यात, समस्या येऊ द्यात, अडचणी येऊ द्यात, ते घर नेहमी स्थिर राहणार. ते घर नेहमी स्थिर राहणार. प्रियानो, आम्ही शेवट वचन पाहूया आणि आजचा संदेश आम्ही संपूया. आज मला तुम्हाला एक गोष्ट आज एक महत्वाची शिकवायची आहे. जर तुम्हाला 3 पदरी दोरी जर बांधायची असेल, जर तुमची 3 पदरी दोरी जर तुम्हाला करायची असेल, तर काय करणं आम्हाला आवश्यक आहे. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन काय शिकवतं. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय ते 7वं वचन काय शिकवतं प्रियानो. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. पहिले पेत्र 3रा अध्याय 7वं वचन आपण वाचूया. पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही. प्रभूला धन्यवाद. सुंदर असं वचन प्रभू पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. वचन सांगतं, स्त्रिया आपापल्या पतींबरोबर, आम्ही पतीनं तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या नाजूक पात्र आहेत म्हणून आम्ही चांगला व्यवहार त्याच्याबरोबर ठेवला पाहिजे. परंतु फक्त पत्नी ज्या ठिकाणी नाजूक नाही, पती सुद्धा नाजूक आहेत. कारण बरेचसेच पती पत्नीच्या वैतागाने, त्याच्या संशयामुळे, भांडणामुळे ते आत्महत्या करतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ पती सुद्धा नाजूक आहे. हे दोन्ही, हे वचन दोघांसाठी दिलेलं आहे की पती आणि पत्नीनं नाजूक आहेत अशा रीतीने आम्ही व्यवहार केला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट प्रभू याच्यामध्ये एक वचन शिकवत आहे की तुम्ही उभयता जीवनरूपी, तुम्ही कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. माझ्या प्रियानो, थोडस लक्ष द्या. याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट शिकवायची आहे की प्रभू आम्हाला काय सांगत आहे. पत्नी पतीचा गुलाम नाही आहे किंवा पती पत्नीचा गुलाम नाही आहे. बरेचसेच पती पत्नीला म्हणतात तूच केलं पाहिजेस, तुझंच काम आहे, तूच आणलं पाहिजेस, तूच म्हणलं पाहिजेस, तूच निर्णय घेतला पाहिजेस. किंवा पत्नी पत्नीला म्हणते माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे, मी सांगते तसंच केलं पाहिजे. कोणी कुणाचं गुलाम नाही आहे. दोन्ही एका लेवलला आहेत. वचन सांगतो तुम्ही सामायिक वतनदार आहात. स्वर्गाचे आम्ही 2 जण पती पत्नी एक लेवलला आहोत, एकाच पोस्टला आहोत. कोणी तिथं खालीवर नाही आहे, कोणी कुणाचा मुकुट नाही आहे, कोणी त्या ठिकाणी धनी पण गाजवायला नसणार आहे. दोघही एकाच लेवलला असणार. वचन सांगतो तुम्ही 2 सामायिक वतनदार आहात. स्वर्गाचे आणि पृथ्वीवर असताना सुद्धा तुम्ही एकमेकाचे सामायिक वतनदार आहात प्रियानो. म्हणून आज पती आणि पत्नी जर एकमेकाला खालचा दर्जा जर देत असेल तर लक्षात ठेवा, वचन स्पष्ट सांगते की जर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी असतील तर तुमच्या प्रार्थनामध्ये नेहमी अडखळ येत राहणार. तुम्ही कितीही प्रार्थना करा, प्रभूपर्यंत तुमच्या प्रार्थना कधी पोहोचणार नाहीत. कारण प्रभू म्हणणार मनामध्ये पतीसाठी किंवा पत्नीसाठी बाबा भरपूर तू राग ठेवलायस आणि इथं बसून तू प्रार्थना करतायस, मी तुझ्या प्रार्थना कशा मान्य करू. पहिला जाऊन समेट कर, आपला राग काढ आणि क्षमा कर आणि आपल्या ममतेने त्याला भर आणि मग आपलं दान तू वेदीवर चढव, प्रभू सांगत आहे. परंतु बरेचसेच पती आणि पत्नी काय करतात, बरेचसेच क्षमा करत नाहीत, त्याला
जो दर्जा पाहिजे तो देत नाहीत. नेहमी अपमानास्पद, नेहमी निंदा, नेहमी त्याला खालच्या तुच्छ लेखणं, या सर्व गोष्टी करतात आणि इकडे प्रार्थना करण्याचं ढोंग करतात. प्रभू म्हणत आहे तुमच्या प्रार्थना या तुच्छ आहेत, या प्रार्थना तुमच्या व्यर्थ आहेत. जर तुम्हाला वाटतंय की मी तुमच्या प्रार्थना ऐकाव्या, प्रभू म्हणत आहे जर तुमची इच्छा आहे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं, तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला अडखळण यायचं नसेल, जर तुम्हाला समस्या यायचं नसेल, तर तुम्ही सामायिक वतनदार आहात. म्हणून तुम्ही नेहमी आपल्या पत्नीला सोबत घेऊन तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही नेहमी पती पत्नीनं एकत्र राहिलं पाहिजे आणि एकमेकांना सेम दर्जा दिला पाहिजे. कारण काय? कारण जसं आम्ही वचन वाचलं उत्पत्ती 2:18 प्रमाणे की आम्हाला प्रभूनं योग्य जुळणारा असा व्यक्ती दिलेला आहे. आम्हाला प्रभूनं खालचा वरचा व्यक्ती दिलेला नाही. आम्हाला प्रभूनं गुलामगिरीला व्यक्ती दिलेला नाही. आम्हाला प्रभूनं अडाणी व्यक्ती दिलेला नाही. प्रभूनं जसं आम्ही आहोत सेम आमच्या सगळ्या परिचयाला जुळणारा दुसरा असा अनुरूप सहाय्यक निर्माण केला. जर प्रभूला अनुरूप सहाय्यक निर्माण जर करायचा नसता तर प्रभूनं हवेला सुद्धा मातीच्या द्वारेच निर्माण केलं असतं प्रियानो. परंतु प्रभूनं काय केलं? आदामाला मातीपासून निर्माण केलं, परंतु हवेला निर्माण करताना आदामाला त्यानं गाढ निद्रा दिली आणि त्याला फासळीतून बाहेर काढलं आणि मांसानं ती जागा भरून निर्माण केली. याचा अर्थ काय? त्याच्या अंतकरणातून ती बाहेर आलेला आहे. याचा अर्थ त्याच आत्म्यातून, त्याच देहातून, त्याच स्वभावातून ती पत्नी निर्माण झालेली आहे. म्हणून प्रभू म्हणला मी त्याला अनुरूप सहाय्यक असं निर्माण करीन. आणि प्रभूनं अनुरूप सहाय्यक निर्माण करत असताना, सेम व्यक्ती निर्माण करत असताना प्रभूनं मातीचा वापर केला नाही, प्रभूनं झाडाचा वापर केला नाही, प्रभूनं कलेचा वापर केला नाही. प्रभूनं त्या पार्टनरच्या रक्ताचा आणि हाडाचा उपयोग केलेला आहे आणि मग ती पत्नी तयार झालेली आहे. म्हणून वचन सांगतं की प्रभू म्हणला मी अनुरूप सहाय्यक निर्माण केलेला आहे आणि म्हणून तुम्ही दोघं सामायिक वतनदार आहात. तुम्ही स्वर्गाचे आणि पृथ्वीवर तुमच्या घराचे सुद्धा सामायिक वतनदार आहात. सामायिक वतनदार कशा प्रकारे? मी तुम्हाला उदाहरण देऊन आज आम्ही संदेश संपवणार आहोत. ज्यावेळी आम्ही न मॅरेज करता असतो, आम्ही ज्यावेळी सिंगल असतो, त्यावेळी आम्ही आमच्या प्रॉपर्टीला वारीस लावलेला असतो. ठीक आहे. आता मी माझ्या प्रॉपर्टीला वारीस आहे, तर ज्यावेळी मी एकटा होतो त्यावेळी त्या प्रॉपर्टीचा मालक मी एकटा होतो प्रियांनो. परंतु ज्यावेळी माझं लग्न झालं आणि पत्नीला मला करारामध्ये बांधून ज्यावेळी दिलं, न काय प्रोसेस करता ती पत्नी, जसं तिला माझं नाव लागलं आणि जसं देवाच्या करारामध्ये आम्ही एकत्र आलो आणि आम्ही एक देह झालो, माझ्या जीवनाबरोबर, शरीराबरोबर ती माझ्या प्रत्येक वाटणीमध्ये त्याच हिश्श्यानं उभा राहिलेली आहे. जसं तिचा माझ्या शरीरावर हक्क आहे, जसं माझ्या निर्णयावर हक्क आहे, तसा तिच्या प्रॉपर्टीवर सुद्धा तिचा हक्क आहे. ती माझ्या प्रॉपर्टीचा सामायिक हिस्सा आहे. जेवढं माझं आहे तेवढंच तिचं आहे. स्वर्गात देखील याच गोष्टी आहेत आणि प्रभू आम्हाला वचनाद्वारे शिकवत आहे की पती आणि पत्नी सामायिक वतनदार आहात तुम्ही. आणि जर तुम्ही सामायिक वतनदार आहात तर तुम्ही एकमेकाला खालचा दर्जा देऊ नये. आज जर काही आम्ही आमच्या जीवनातून आम्ही आमच्या पतीला किंवा पत्नीला तुच्छ लेखून आम्ही सामायिक वतनदार केलं नसेल तर ही वेळ आहे प्रियांनो, ही वेळ आहे. आमच्या जीवनात आम्ही बदल करूया, आमचं कुटुंब आम्ही स्थिर करूया आणि आम्ही प्रभूला सांगूया की प्रभू मला अशा ज्ञानानं भर, अशा मला तुझ्या वचनानं भर, अशा मला प्रकटीकरणानं भर की माझं कुटुंब आजपासून स्थिर राहू दे. आणि योशुवा 24:15 आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मी डिक्लेअर करत आहे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये की ते वचन अभिवचन तुमच्या कुटुंबामध्ये पूर्ण होऊ दे. तुम्ही आणि तुमचे पूर्ण घराने फक्त आणि फक्त प्रभूच्या सेवेसाठी नेमलेला आहात आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रभूच्या आगमनापर्यंत तुम्ही प्रभूची सेवा करत राहावं अशी मी प्रभूच्या चरणी प्रार्थना करत आहे प्रियानो. आम्ही आमचे नेत्र बंद करूया आणि आम्ही प्रार्थना करूया आणि प्रभूला आम्ही सांगूया प्रभू मी पश्चाताप करताय, मी माझ्या पत्नीला दुखवला असेल, आज मी तिला खालचा दर्जा दिलेला असेल, मी तुच्छ लेखला असेल, मी मारला असेल, मी आत्मिकरित्या तिच्यापाशी नग्न झालो नसेल, मी काही गोष्टी लपवल्या असतील, मी विश्वासघाताने वागला असेल, मी क्रूरतेने वागलो असेल, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर. आज प्रभू क्षमा करण्यासाठी तयार आहे प्रियानो. आज आम्ही आमच्या पत्नीला सामायिक वतनदार म्हणून आम्ही पाहूया.
आज जे जे कुटुंब आज या 5 कारणामध्ये आम्ही जे कारण ऐकलंय, आज मी विश्वास ठेवतो प्रभू, जे जे कुटुंब या कारणामध्ये काही अडकून जर त्याचे कुटुंबामध्ये अजून काही वाद असतील, ज्या कुटुंबामध्ये अजून काही समस्या असतील, अजून काही पती पत्नीमध्ये दरार निर्माण झाला असेल, अजून काही पोकळी निर्माण झाली असेल, अजून ती आड भिंत असेल, ती प्रत्येक रागाची भिंत, भांडणाची भिंत, क्रूरतेची भिंत येशूच्या सामर्थ्य नावामध्ये बाप्पा यावेळी पडली जाऊ दे, जमीन दोस्त होऊ दे येशूच्या सामर्थ्य नावात. इरम्या 23:29 प्रभूचं वचन हातोडा आहे, प्रत्येक खडकाला तोडून फोडून ते आर पार जाणार आहे. ते वचन आम्ही घोषित करतो प्रत्येक कुटुंबामध्ये, आणि त्या भिंतीन ते बुरुज येशूच्या सामर्थ्य नावामध्ये खाली पडलं जाऊ दे. खांताराबा शेखेरे बेरे विश्वास ठेवतो प्रभू, कुटुंबाचा ताबा घे राजा. आज जितके कुटुंब आज तुझं वचन ऐकत आहे, प्रत्येक कुटुंब आशीर्वादित होऊ दे. प्रत्येक कुटुंब योशुआ 24:15 प्रमाणे आपल्या पूर्ण जीवपणाला लावून तुझी सेवा करू दे बाप्पा. पती पत्नी मिळून सेवा करू द्या येशूच्या सामर्थ्य नावात. धन्यवाद देतो बाबा, आमची प्रार्थना ऐकलीस, संदेशद्वारे बोलण्यासाठी साय कृपा केलीस. हो पवित्र आत्मा, तू बोललास, तुला धन्यवाद. विश्वास होतो तू सर्व काही त्या इच्छेप्रमाणे त्या लोकांचं आज बाबा तू सांत्वन केलेलं आहेस, आणि प्रत्येक परिवार येशूच्या रक्तामध्ये मी झाकत आहे राजा. प्रत्येक पती पत्नीच्या हातामध्ये बाबा मी देत आहे राजा. जबाबदारी ते आपलं रिलेशन ते पार पाडतात बाबा तुझ्या येण्यापर्यंत, आणि तुझं गौरव होऊ दे बापा. त्या पती पती जीवनातून तुझं गौरव होऊ दे. त्याच्यामध्ये जो दुष्ट आत्मा आहे तो निघून जाऊन पवित्र आत्मा आणि 3 पदरी दोरी ते बनू द्यात, अशा आम्ही तुला विनंती करतो बापा. धन्यवाद देतो, आभार मानतो, सर्व गौरव तुला देतो राजा. 33 प्रमाणे आम्ही सर्वांसाठी तुला हाक मारलेला आहे, उत्तर होय ना आमेन देऊन आमची प्रार्थना ऐकल्यास तुला धन्यवाद राजा. येशूच्या सामर्थ्याने मागतो ना, ऐक. आमेन आमेन आमेन. थँक्यू जस्ट. ते बाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. इथून पुढची वेळ मी बंधू कुणाल यांच्या हातामध्ये देत आहे. येस, थँक्यू.